सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु उपस्थित सर्व भक्त मंडळींना मनापासून नमस्कार. आज गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या गुरुवर्यांच्या प्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आणि याच दिवसाचं औचित्य साधून उपासना केंद्राने एक निरूपण आयोजित केलेलं आहे आणि त्या निरूपणासाठी आपल्याकडे निरूपणकारही आलेले आहेत. आपण त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. आजचा विषय आहे सद्गुरू महात्म्य आणि निरूपणकार आहेत दिलीपदादा नरहर महाजन. ते डोंबिवली इथे राहतात. त्यांचं मूळ निवास म्हणजे गाव आहे धाराशिव मराठवाडा. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार केले आणि परमपूज्य अनंतदास रामदासजी धाराशिव हे त्यांच्या आईवडिलांचे सद्गुरू. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा समर्थ संप्रदायाशी संबंध आला. तसेच रामदास स्वामी संस्थान समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थांशी ते निकटचे संबंध आहेत. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आहे. त्यांचं शिक्षण BSc DBM पर्यंत झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी माननीय नानाजी देशमुख यांच्या दीनदयाळ शोध संस्थान दिल्ली येथे काही काळ काम केले. पुढे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे 6 वर्षे सपत्नीक पूर्ण वेळ त्यांनी काम केलं
आणि या काळात माननीय एकनाथजी नारळे म्हणजे जे विवेकानंद शिरा स्मारकाचे निर्माते, त्यांच्या निकट सहवासाचे सौभाग्य त्याला प्राप्त झाले. पुढे अरुणाचल प्रदेश, कलकत्ता, कन्याकुमारी, मुंबई, दिल्ली येथे केंद्राच्या कामानिमित्त त्यांनी वास्तव्य केले. साप्ताहिक विवेक व्यवस्थापक म्हणून त्यांनी 1983 ते 1986 पर्यंत काम केले. 1987ला मोरया प्रकाशनाची स्थापना केली आणि गेल्या 37 वर्षात 400हून अधिक पुस्तके मराठीतील अग्रगण्य प्रकाशन संस्थांच्या म्हणजे मोरया प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली आहेत. समर्थवती सुनीलदादा चिंचोलकर यांचं नाव आपण ऐकलं असेल. यांच्या चरित्र ग्रंथाचे ते सहलेखक आहेत. आणि त्यानंतर विवेकानंद केंद्रातील मंतरलेले दिवस हे पुस्तक विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित होणाऱ्या विवेक रत्नाकर कालदर्शिकेतील मागील लेखांचे गेले 2 वर्ष ते लेखन करत आहेत. पुढे अरुण रंग या विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विश्वासजी लपालकर यांच्या अरुणाचल प्रदेश येथील कार्याचे अनुभव कथन पुस्तकाचे शब्दांकन त्यांनी केले आहे. परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हनुमान कथेचे शब्दांकन संपादनाचे काम सध्या सुरू आहे. बाबा महाराज समाधी मंदिर, वेदव्यास प्रतिष्ठान, रामकृष्ण मठ या संस्थांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तेथील सत्पुरुषांचे आशीर्वाद त्यांना वेळोवेळी लाभत असतात. त्यांच्या प्रवचन आणि व्याख्यानाचे विषय पुढील प्रमाणे आहेत. श्री हनुमान कथा हे 3 ते 5 दिवसांचे आहे. मॅनेजमेंट गुरु हनुमान म्हणजे श्री हनुमान व व्यवस्थापन शास्त्र, श्री हनुमान आणि व्यक्तिमत्व विकास हे शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. नंतर रामकथा 3 ते 5 दिवसांचा हा कार्यक्रम आहे. पुढे राष्ट्रगुरु समर्थ रामदासांची कथा 3 ते 5 दिवस. 3 योद्धा संन्यासी ही 3 दिवसांची व्याख्यानमाला आहे. त्यात आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद. विश्ववरेण्य स्वामी विवेकानंद चरित्र व कार्य ही 3 दिवसांची व्याख्यानमाला आहे. दासबोधाचे मानसशास्त्र, दासबोधातील भक्तियोग, सद्गुरू आणि सत्शिष्य, दासबोधातील ज्ञानयोग, दासबोधातील कर्मयोग, मनाचे सुख आणि मनशांती, समर्थ संप्रदायातील कर्तृत्ववान महिला मठपती, माऊली म्हणजे संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज, पसायदान एक वैश्विक प्रार्थना, विष्णू सहस्रनाम महिमा, भगवान परशुराम, महाभारतातील व्यक्तिरेखा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, राजर्षी भीष्म, कुंती, द्रौपदी, विदुर, अर्जुन, कर्ण वगैरे, यक्ष प्रश्न, योगी अरविंद, नेताजी सुभाषचंद्र, तेजोनिधी सावरकर असे त्यांचे व्याख्यानाचे विषय आहेत. आता या परिचयावरनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की किती साधना केलेले, किती ज्ञानी, सातत्याने प्रयत्न केलेले, समाजसेवा केलेले असे दिलीपदादा महाजन आज आपल्या बरोबर आहेत. आणि आपण सगळेजण आता त्यांचं निरूपण ऐकायची वाट पाहत आहोत. आपल्या सगळ्यांच्या गोंधळी अगदी रित्या झालेल्या आहेत, त्या आपण त्यांच्या पुढे धरूया आणि त्यांना असं आवाहन करूया की तुमच्या निरूपणातील अमृतकाळाने एक एक अमृतकाळ आमच्या गोंधळीत हळूहळू टाका आणि आम्हाला अलंकृत करा. मी दादांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी. जय गजानन. रसानां छन्दसामपि
मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. मंगलमूर्ती सरस्वती माता की. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. हनुमान भगवान की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरु भगवान की जय. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण भगवान की जय. नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे विन्दाय ललितपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. भगवान महर्षि वेदव्यास महाराज की जय. पिता माझा बंधू तुझ वीणसे कोण मजला बहुमी अन्यायी परिसकळही लाज तुझला. न जाणे मी काही जपतप पूजा साधन रीती कृपा दृष्टी पाहे शरण तुला आलो गणपती गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरा. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. भारत माता की. गजानन उपासना मंडळाचे सर्व आपण साधक उपासक आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. आज माझं भाग्य असं आहे की आपणा सर्वांच्या समोर काही बोलण्याचं धारिष्ट करायचं आहे मला. आपण सर्व साधक आहेत, उपासक आहात. आपले उदयजी दातीर यांनी मला विचारलं होतं असं असं आहे आमचं उपासना मंडळ आणि गुरुपौर्णिमे उत्सवाला आपण निरूपणाला याल का? गजानन महाराजांची सेवा करायला मिळते, कोण नाही म्हणणार. म्हटलं येईन, अवश्य येईन. पण आजच त्यांना काहीतरी जावं लागलं कुठेतरी. पण असं म्हणतात की आपण दरवर्षी नामवंत वक्त्याला ऐकत असाल या ठिकाणी. समर्थांची एक ओवी आहे, सदा सेविती दिव्यान्ने पालटा कारणे आवेटान्ने. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही खूप नामवंत साधक अशा वक्त्यांना ऐकलं असेल, पण आता काहीतरी रुची पालट पाहिजे म्हणून कदाचित यावर्षी मला बोलायला सांगितलं असेल. थोडासा बदल पाहिजे ना काहीतरी. सारखं सारखं पक्वान्न खाऊन चालत नाही ना. मग थोडंसं काहीतरी साधंसुधं अशी योजना कदाचित त्यांची असावी म्हणून त्यांनी मला निमंत्रण केलं आहे. मी जे काही इथे सांगायचा प्रयत्न करेल
ते आपण सर्वांनी गोड मानून घ्या. आपली ही उपासना आता झालेलीच आहे, तरीसुद्धा आपण एक छोटंसं भजन या ठिकाणी करूया. सद्गुरूंचं भजन आहे. सगळ्यांनी साथ द्यायचे, मी सांगतो आहे. टाळ्या वाजवायच्यात आणि आवाजही तो मुखातनं चांगल्यापैकी आला पाहिजे, माईकसारखा आला पाहिजे. आपण सगळे उपासकच आहोत, साधकच आहोत, तर मला सांगायची खरं गरज नाही आहे. माझ्या आपल्या सवयीप्रमाणे सांगितलेलं आहे. म्हणजे खालून जाणाऱ्या माणसाला वाटलं पाहिजे काहीतरी चालल्यावर काय इकडं असं वाटलं पाहिजे. सद्गुरुनाथ माझे आई भजला ठाव द्यावा पायी. रामराय गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. भक्त वत्सला माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दीनदयाळा माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. शेगावीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दीनदयाळा माझे आई द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ महाराज की जय. गजानन महाराज की जय. आजचा आपला विषय सद्गुरु महात्म्य असा आहे. गुरुपौर्णिमा असल्यामुळे सद्गुरु महात्म्य काय आहे याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक सद्गुरू आणि गुरु, गुरु आणि सद्गुरू, सद्गुरू कोण असतात, गुरु कोण असतात? मनुष्य जीवनाचं म्हणजे आपलं सगळ्यांचं असं आहे की जन्मल्यापासून आपण सुरुवातीला परावलंबी असतो. काही ना काहीतरी कुणाकडनं तरी आपल्याला शिकावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडून आपण जे जे काही शिकत असतो ते सगळे आपले गुरु असतात. आपली सगळ्यात पहिलं गुरु कोण असेल तर आपली आई आहे. पहिलं गुरु कोण आहे? आपली आई आहे. नंतर आपले वडील आहेत. आणि मग जसं जसं आपला प्रवास जीवनाचा सुरू होतो तसं तसं अनेक गुरूंची एंट्री आपल्या जीवनामध्ये होत असते. हे गुरु आहेत. पण गुरु असले तरी मी म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम जी गुरु आपली आई आहे त्या आईचं महत्त्व काय म्हणतात तसं अतिशय अवर्णनीय असं महत्त्व आहे. जिच्यामुळे आपण या जगतामध्ये आलेलो असतो ती आई आहे. शंकराचार्यांच्या बाबतीत असं म्हणतात किंवा कोणी ज्याला संन्यास घ्यायचा असतो, जर ब्रह्मचारी असेल तर त्याला आईची परवानगी लागते, गृहस्थ असेल तर त्याला पत्नीची परवानगी लागते. म्हणजे बायकांना किती महत्त्व आहे बघा.
मी प्रत्येक ठिकाणी साधारणतः प्रवचनाला जात असतो. तिथे जे दिसतं मला की सर्वसाधारणतः माता भगिनींची संख्या जास्ती असते. इथेही तेच दिसतं आहे मला. चांगली गोष्ट आहे. या तुमच्या सगळ्यामुळे आपली संस्कृती, आपली परंपरा हे सगळं जतन होत आलेलं आहे. तुम्ही नेटाने करत आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या माता भगिनींचं मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्यामुळे हे सगळं आपण चालूच आलेलं आहे. किती सणवार काय 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 करत असो आपण, किती असतं अडचणी असो काही असो, त्याच्यामधनं आपण काय जे आपल्याला शक्य असेल त्या प्रमाणात करत असतो. त्याच्यामुळे हे आपलं सगळ्या परंपरा आणि संस्कृती टिकून आहे. म्हणून आपली आई गुरु आहे पहिली. आणि नंतरच्या काळामध्ये मी म्हटल्याप्रमाणे अनेक गुरु आपल्याला करावे लागतात. मग कोणती एखादी विद्या शिकायची असेल तर तेही गुरु करावा लागतो. साध्या साध्या गोष्टीमध्ये जर गुरु करावा लागत असेल तर अध्यात्मासारख्या गहन गोष्टीमध्ये बाकीचं कसं बाह्यदृश्यातलं आपण करत असतो, शिकत असतो, काहीतरी समोर असतं आपल्या, काहीतरी शिकवणारा असतो किंवा आपल्याला जे काय शिकायचं त्याचे साधनं असतात. पण अध्यात्माच्या दृष्टीमध्ये आपल्याकडे साधनं काय असतं? आपलं अंतरंग असतं. सगळी अंतरंग यात्रा असते ती. आणि ह्या अंतरंग यात्रेमध्ये साध्या साध्या गोष्टी जर आपल्याला मार्गदर्शक आवश्यक असतो, गुरु आवश्यक असतो, तर जी गूढ अशी अंतरंग यात्रा अध्यात्माची आहे, ज्याचा मनाचा सगळा आतला प्रवास आहे, अशाला मार्गदर्शक असणं आवश्यक आहेच आहे. त्याच्यामुळे हे जे गुरु आणि सद्गुरू जे आपल्याला अध्यात्मविद्या सांगतात, अध्यात्मविद्येचं मार्गदर्शन करतात, किंबहुना जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी आपली काय करतात? भेट घडवून आणतात. अशांना आपण काय म्हणतो? सद्गुरू म्हणतो. अशांना सद्गुरू म्हणतो. आणि म्हणूनच सद्गुरूंचं हे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वास्तविक पाहता हे गुरु आणि सद्गुरूचा आपण विषय करतो आहोत. आपल्याला सगळ्याला भगवद्गीता माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे भगवद्गीता. पण भगवद्गीतेसारख्या किती आहेत? 12 गीता आहेत एकूण. अनेक प्रकारच्या गीता आहेत. त्याच्यामध्ये गुरुगीता आहे. त्याच्यामध्ये गुरुगीता आहे. ही गुरुगीता ही स्कंद पुराणांतर्गत आहे. आणि गुरुगीता हा शंकर पार्वतीचा संवाद आहे. शंकर पार्वतीचा संवाद आहे. ह्या गुरुगीतेमध्ये संपूर्ण शंकर पार्वती या संवादामध्ये शंकराने भगवती पार्वतीला गुरूंचं म्हणजेच सद्गुरूंचं महत्त्व सांगितलेलं आहे. सगळं संपूर्ण फार मोठं पुस्तक नाही आहे गुरुगीता, पण गुरुचं महात्म्य सगळं भगवान शंकराने सांगितलं आहे. म्हणजे आदिगुरू आहेत ते, समजा आपल्याला म्हणायला हरकत नाही. भगवान शंकर आदिगुरू आहेत. त्यांच्याकडनं मी पार्वतीला एखादा प्रश्न पडला, ती म्हणते मला तुम्ही अनुग्रह द्या आणि सांगा की कशा प्रकारे जो देहधारी माणूस आहे, देहधारी आहे, त्याला मोक्ष कसा प्राप्त होईल, अशा प्रकारची विद्या मला तुम्ही सांगा, असा प्रश्न भगवती पार्वती मातेने शंकराला केलेला आहे. आणि तिथून ह्या गुरुगीतेची सुरुवात होते. हा प्रश्न ऐकून भगवान शंकर म्हणाले पार्वतीला की पार्वती, की तू मोठा महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, लोकोपकारक प्रश्न असं म्हणलेलं आहे त्यांनी. म्हणजे सगळ्या लोकांवर उपकार करणारा असा प्रश्न आहे. कारण प्रत्येक देहधारी जो आहे त्या देहधाऱ्याला अंतिमतः काय करायचं आहे? त्या मोक्षाप्रतीच जायचं आहे. अंतिमतः सगळ्यांना मोक्षाप्रती जायचं आहे. तर देहधारी असून त्या मोक्ष कसा जायचा, हा जो तो प्रश्न मला विचारलास, तुझ्या निमित्ताने मी ह्या सगळ्या लोकांना ह्या याबाबत काय करणार आहे? अवगत करणारे सांगणार आहे. आणि म्हणून तू खूप मोठा असा महत्त्वाचा आणि लोकोपकारक प्रश्न विचारला आहेस, अशा प्रकारे शंकराने पार्वतीला सांगितले आहे. आणि मग काय सांगितलेलं आहे त्यांनी? पुढचं ते गुरु महात्म्य सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गुरु महात्म्यातले काय महत्त्वाचे श्लोक आपल्याला जर बघायचे असतील, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
गुरुचं महात्म्य आहे. अज्ञानतिमिरांधस्य. गुरु या शब्दाची उपपत्तीच अशी आहे की गु म्हणजे अज्ञानाचा अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. म्हणजे जो अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो तो गुरु आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करायचा आणि ज्ञानाचा प्रकाश प्रकटवायचा, ही गुरुचे काय आहे, ओढ आहे. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुः परं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. गुरुकृपेशिवाय मोक्ष शक्यता नाही आहे. अशा प्रकारचे हे गुरुगीतेमधले काही महत्त्वाचे श्लोक या ठिकाणी अनेक मी सांगितलं, जवळजवळ 130 वगैरे काहीतरी श्लोक असतील त्यांचे, पण त्यातले एक 2-4 आपण फक्त काय केलं, आपण महत्त्वाचे श्लोक या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि मोक्ष पाहिजे असेल देहधारी माणसाला, देहधारीला, तर काय करायला लागतं, गुरूंचं मार्गदर्शन म्हणजे सद्गुरूंचं मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. आणि मग सद्गुरू कोण, सद्गुरू कसा करावा, सद्गुरू ओळखावा कसा, किंवा गुरुचे प्रकार किती, इथेही आपल्याला थोडासा विचार करायला हरकत नाही. असाही साधारणतः मी आत्ता म्हटल्याप्रमाणे जी साधारणतः आपली व्यवहारातली ज्ञानाची विद्या आहे ते जे देणार आहेत त्यांनाही आपण गुरु म्हणतो. अनेक वेळेला हे त्यांचा शास्त्रांचा चांगला अभ्यास असतो, त्यांनी सगळं खूप काय केलेलं असतं, पाठण केलेलं असतं, त्यांचा ज्ञान भरपूर असतं, सगळं काही बाह्य काळ ज्ञान ते देऊ शकतात, पण ते स्वतः आत्मज्ञानी नसल्यामुळे ते गुरुच आहेत, सद्गुरू होऊ शकत नाहीत. हा गुरुचा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार ज्याला आपण म्हणता येईल की ज्यांनी काय केले, त्या आत्मज्ञानाचं काय केलं आहे, स्वतः अनुभूती घेतलेली आहे, आत्मज्ञान त्यांना माहिती आहे आणि ते आत्मज्ञान शिष्यांना पण देऊ शकतात, अशा गुरूंना सद्गुरू म्हणतात. आणि सद्गुरूंची ओळख अशी आहे की सद्गुरूंची ओळख म्हणण्यापेक्षा सद्गुरूंकरता जे आपल्याला म्हणता येईल की जे सद्गुरू आहेत ना, त्याला आपण माऊली असा शब्द पुढे लावतो. माऊली म्हणजे एक प्रकारे आईच आहे. म्हणजे आई ज्या मायेने सगळं कांगरत असते, करत असते, शिकवत असते, त्या मायेने माऊली ही, सद्गुरू माऊली ही आपल्या शिष्याला काय करत असते, शिकवत असते, मोक्षाप्रती नेण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या माऊलीची कशी असते तर म्हणायचं असेल तर, बुडते हे जन न देखे डोळा म्हणूनही कळवाळा. म्हणजे त्या सद्गुरूंना हे जन बुडत आहेत, म्हणजे त्यांचे हे जनाचं काहीतरी वाईट चाललेलं आहे, बरं चाललेलं नाही आहे, हे सगळे प्रवाह पतित होत आहेत, हे जेव्हा बघतात तेव्हा आपोआपच त्यांच्या हृदयामध्ये करुणा निर्माण होते आणि ते काय करतात, अशा शिष्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करतात. म्हणून बुडते हे जन न देखे डोळा म्हणूनही कळवळा येतो, असे ते सद्गुरू असतात. हनुमान कथेमधला एक प्रसंग आहे असाच. तो प्रसंग म्हणजे हनुमान त्या वेळेला सद्गुरूच्या भूमिकेत कसे आहेत किंवा सद्गुरू कसे असतात हे त्याच्यावरनं कळू शकतं. सीता शोधाची मोहीम सीतान्वेषण मोहीम असायला म्हणतो आपण. म्हणजे किष्किंध्यामध्ये राम वगैरे पोचलेले आहेत, हनुमंताची भेट झालेली आहे आणि तो वालीवध झालेला आहे. वालीवध झाल्यानंतर सुग्रीवाच्या साहाय्याने सीता शोधाची मोहीम सुरू झालेली आहे. आणि सीता शोधाच्या मोहिमेला हे सगळे बाहेर पडलेले असताना दक्षिणेकडची जी महत्त्वाची तुकडी होती, त्या तुकडीमध्ये त्यांचं नेतृत्व अंगदाकडे होतं. त्याचा मार्गदर्शक ज्येष्ठ असणारे जांबुवंत होते आणि त्या तुकडीमध्ये हनुमान होते. हनुमान कथा किंवा हा प्रसंग आपल्याला माहिती आहे का नाही माहीत नाही, पण त्याच्यातनं सद्गुरूची भूमिका कशी असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर ही दक्षिणेकडची तुकडी शोधासाठी सीतेच्या निघालेले दक्षिणेकडे आणि त्यांचा शोध दिवसेंदिवस चाललेला आहे, मार्गक्रमण चालू आहे, सगळीकडे शोध घेत आहेत, सीता कुठे सापडत नाही आहे. आणि असा शोध घेता घेता ते एका अशा अरण्यात पोचतात,
एका अशा अरण्यात पोचतात की ज्या ठिकाणी प्यायला पाणी नाही, खायला फळ नाही, अजिबात नाही, अरण्य आहे. पण पावसाच्या पाण्याने आलेले सगळे काय झाडं आहेत, फळाचं झाड आहे काही नाही, आणि पाण्याचा साठा नाही आहे. ही वानर सेना जी चालली आहे, वानर तुकडी जी चालली आहे, त्यांच्यासाठी किंवा इतर सैन्य जेव्हा जातं मोहिमेवरती, त्याला पूर्वतयारी म्हणजे बटारखाना असतो, बरोबर अमुक असतं तमुक असतं, तसं वानर सैन्याला असायचं काही कारण नाही आहे. दिसेल तिसचे फळं झाडायचे, फळं खायची, पाणी प्यायचं, नदीचं पाणी, विहिरीचं पाणी, तलावाचं पाणी, त्यामुळे त्यांना वेगळी काही सोय करायची आवश्यकता नसते. असं असताना आत्तापर्यंत व्यवस्थित चाललं होतं, पण ते अशा एक अरण्यात शिरले की जिथे एकही फळाचं झाड नाही आणि प्यायला पाणी नाही. एखाद्याला खायला मिळालं नाही तर चालतं, पण पाण्याशिवाय जीवन, म्हणूनच पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाण्याला दुसरं नाव काय? जीवन आहे. पाण्याशिवाय माणसाचं किंवा कुणाच्या जीवाचं चालत नाही. तर पाणी नाही आणि प्यायलाही नाही. असे काही दिवस गेले आणि मग मात्र सगळे काय झाले, गलित गात्र झालेले आहेत. आणि हनुमान फक्त काय आहेत, एकटे फ्रेश आहेत एकदम. ते मात्र काय झालं, गलित गात्र झालेले नाहीत. सगळ्यांनी असं वाटलं की कुठून या रामाच्या सेनेमध्ये आलो आम्ही, ते सीताचा शोध लावायला. असं वाटलं होतं काहीतरी रामाची सेवा घडेल, पण हे काहीतरी वेगळंच घडतं आहे. अशा प्रकारचं नैराश्य सगळ्यामध्ये आलेलं होतं. आणि सगळ्यांनी आपलं काय केलेलं आहे, देह जमिनीवर टाकून दिलं. आता आम्ही काही उठू शकत नाही. किती दिवस अन्न पाण्याशिवाय राहणार? 8-10 दिवस झाले, काही करता येत नाही आहे. अशा वेळेला हनुमान मात्र काय आहेत, अत्यंत काय आहेत, फ्रेश आहेत. त्यांना काही झालेलं नाही आहे. सगळ्यांना असं वाटलं की हा एवढा कसा फ्रेश आहे. प्रश्न पडला, आम्ही काय कुणाबरोबर काय घेतलं नाही, यांनी काय चोरून मारून काय बरोबर ठेवलं आहे का? खायचं प्यायचं ताण लाडू भूक लाडू काय ते असतील की काय, असं त्यांना वाटलं, किंवा धपाटे दशम्या जे काय असेल ते, आणि आपल्याला चोरून खातो की काय हा, अशा प्रकारचा संशय मनात आला. पण ते दिसत तर कुठेच नाही, सगळं क्लिअर आहे, ओपन आहे. हनुमंत सगळ्यांना धीर देत आहेत, म्हणतायत की आपण काय करू, काय काळजी करू नका, मी जातो आणि काहीतरी शोध घेतो पाण्याचा. हनुमंत म्हणतात, मी जातो, इथे तो समोर एक मोठा पर्वत दिसतोय, त्या पर्वताच्या पलीकडे काहीतरी असण्याची शक्यता आहे. आणि मग म्हणून ते पर्वतावर चढून जातात हनुमंत, आणि त्यांना खाली असं दिसतं की एक गुहा आहे, आणि त्या गुहेच्या आतमध्ये काही पक्षी जात आहेत, काही पक्षी बाहेर येत आहेत. आणि हे पक्षी सगळे जे आहेत ते पाणवठ्यावर राहणारे पक्षी आहेत. त्याचा अर्थ आतमध्ये पाणी आहे, जीवन आहे. ही आनंदाची बातमी. हनुमंत काय करतायत, खाली येत आहेत पुन्हा, आणि सगळ्यांना सांगतात, अरे काही काळजी करू नका, झालं आपला प्रश्न मिटला म्हणे, प्रॉब्लेम सॉल्व. काय झालं म्हणलं, काय ते जिथं आहे ते पर्वत आहे ना, त्या पर्वताच्या पलीकडे खाली गुहा आहे, आणि तिथं पाणी आहे वगैरे, फळं वगैरे असतील असं वाटतं म्हणे. चला म्हणले. आता चला म्हणजे म्हटलं, अरे आमच्या इथे उठायची शक्य हे नाही आहे, चला काय म्हणतो. आणि कुठं जायचं आहे, पर्वतावर जायचं. कुठं, पर्वतावर. तू गेलास ठीक आहे, आम्हाला माहीत नाही तुझं काय चाललंय ते. हनुमंतांनी काय करावं, हनुमंतांनी पहिली वानर साखळी केलेली आहे, आणि वानर साखळी करून एकमेकाच्या सहाय्याने सगळ्यांना वर घेऊन गेलेले आहेत हनुमंत. आपला विषय काय, सद्गुरूंचा आहे. जेव्हा एखादा साधक साधना करत असतो, आणि साधना करत असताना ती जी उच्च स्थिती आहे, पर्वतावरची सर्वात उंच जाण्याची जी आहे, तो तिथपर्यंत पोचतो. अनेक साधक असे असतात की तिथपर्यंत पोचतात आणि ते तिथेच रमतात. त्यांना बाकीच्या व्हायचं काय पडलं नाही. आपला काय व्हायचं ते झालेलं आहे, मोक्ष मिळालेला आहे, आपण तिथपर्यंत पोचलेलो आहोत. अशा प्रकारचे काही साधक असतात. आणि काही साधक साधना करता करता वरपर्यंत पोचतात, आणि वरपर्यंत पोचून आपल्यासारखे जे खालचे राहिलेले आहेत त्यांना वर घेऊन जायचे काय करतात, प्रयत्न करतात, त्यांना घेऊन जातात. जे वर गेलेले आहेत ते परत आपल्या सगळ्या ज्याच्यासाठी खाली येतात आणि सगळ्यांना घेऊन जातात. ते सद्गुरू असतात, हनुमंताची ही भूमिका होती. सद्गुरूंची भूमिका काय, आपल्यासारखे करती तात्काळ. सद्गुरू स्तवनाचे आपण प्रकार पाहणार आहोत पुढे चालून. म्हणजे आपल्यासारखं इतरांनाही सगळं हे मिळावं अशी तळमळ असते, करुणा असते मनामध्ये. म्हणून बुडते हे जन न देखे डोळा.
बुडते हे जन न देखे डोळा, अशा प्रकारचं एक कळवळा त्यांच्या सद्गुरूंच्या आतमध्ये आपल्या सगळ्या लोकांबद्दल असतो. आणि म्हणून त्यांचा प्रयत्न असतो की सगळ्यांचा उद्धार व्हावा, केवळ फक्त आपला नाही. आपला ते असतील त्यांच्या दृष्टीने ते सुखी असतील, आनंदात असतील, रममाण असतील, त्या आत्मानंदामध्ये रममाण झाले असतील, पण आत्मानंदातनं त्या खाली येऊन पुन्हा बाकी सगळ्यांना वर नेणं ते सद्गुरू आहे. अशा प्रकारचे हनुमंताची त्या ठिकाणची काय होती, सद्गुरूची भूमिका होती. आत्ता आपण एक श्लोक म्हणला आहे. श्लोक कोणता म्हणला होता? वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू. जगद्गुरू आहेत भगवान श्रीकृष्ण, हे जगद्गुरू आहेत. खरं म्हणजे आजच्या दिवसाला गुरुपौर्णिमा आपण म्हणतो, तसंच व्यासपौर्णिमा आहे म्हणतो आपण. व्यासपौर्णिमा आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णानंतर आता हे वेद वगैरे सगळे आहेत ते काय असं समजलं जातं की हे भगवंताचे निश्वास आहेत. भगवंताचे निश्वास म्हणजे सगळे वेद आहेत, पण प्रत्यक्ष गीता भगवंताच्या मुखात आलेली आहे. आणि हे सगळं नंतरचं काय, सगळी वेद, सगळे पुराणं, सगळी शास्त्र, महाभारत, हे सगळ्यांची रचना आणि सगळ्यांची व्यवस्था लावणारे कोण आहेत? व्यासमुनी आहेत. त्यानंतर म्हणून जे जगद्गुरू आहेत, त्या जगद्गुरू नंतर एकदम कुणाचं स्थान असेल गुरु म्हणून, सद्गुरू म्हणून, तर ते महर्षी व्यासांचं आहे. आणि म्हणून आज व्यासपौर्णिमा म्हणतात. आणि एका दृष्टीने नव्हे, ही आषाढ पौर्णिमा हे व्यासांची जन्मतिथी पण आहे. त्याच्यामुळं जेव्हा गुरुपौर्णिमेचा एखादा उत्सव होत असतो कुठेही, त्या ठिकाणी प्रथम व्यासपूजा केली जाते. व्यासपूजेनंतर आपल्या सद्गुरूंचं पूजन असतं. इतकं व्यासांच्या ह्या सगळ्या ह्याला काय आहे, महत्त्व आहे. ते काय आहेत? आद्य गुरु आहेत. जगद्गुरू कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत, पण व्यास हे आद्य गुरु आहेत. त्याच्यानंतर मग शंकराचार्य वगैरे आपले जे परंपरा असतील ते सगळ्या. असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत, ते भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत ते कसे जगद्गुरू असल्यामुळे आता जे सद्गुरूंची जी भूमिका आहे त्यांची कशी असते अशी सांगणारं एक भागवतातली एक सुंदर दृष्टांत कथा आहे. भगवान श्रीकृष्ण लहान असते. यशोदामय्याकडे आहेत ते आपल्या गोकुळामध्ये. यशोदामय्याकडे असताना आपल्याला बाकीच्या भगवंताच्या लीला माहिती आहेत. ते लोण्यासाठी चोरी करायची, सगळ्या गोपगोप्यांना द्यायचं, सगळ्यांना द्यायचं. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या यशोदामायाकडे तक्रारीच जास्त असायच्या. आज ह्याचं कवडीकडे याच्याकडे केलं, ह्याचं त्याकडे केलं. अशा प्रकारच्या भगवंताच्या लीला त्या सगळ्या आपल्याला लहानपणीच्या माहिती आहेत. असाच एका दिवशी असा प्रसंग होता की यशोदामाया आणि त्याच्याबरोबरच्या त्या गोपी होत्या, त्या सगळ्या यमुनेवरती पूजेला निघाल्या होत्या. यमुनेचं पूजन करायचं होतं त्यांना. त्या सगळ्या निघाल्यात म्हणल्यानंतर काय म्हणलं, हे भगवान श्रीकृष्ण पण म्हणाले, बालगोपाळ, की आई मी पण येतो तुझ्याबरोबर म्हणे. माता मैं भी आपके साथ आता. ती म्हणते, अरे श्रीकृष्ण आज तुझं झालं काय म्हणे, तुझे नेहमीचे उद्योग नाहीत का तुला म्हणे, इकडं जा तिकडं जा, चोरी कर, तू असला सगळा चोऱ्या करणारा, माझे सारखे तक्रारी ऐकून मला वैताग येतो, पण आज तू म्हणतो माझ्याबरोबर पूजेला यायचं आहे, एकदम तू कसं का बदलला बाबा असा. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आई आता बदलायला लागलो तर बदलू दे ना मला बाबा, का मी चोरीच करू. आता तुझ्याबरोबर चालले आहे. आता भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पुढचा काय योग आहे असेल ते त्यांच्या दृष्टी पुढची आहे, तिचं निघाले आहेत. मग चल बरं ठीक आहे, तू आनंद चल म्हणले, तू तेवढंच सुदर्शन म्हणले आणखीन, आणि मला आज तक्रारी कमी ऐकायला मिळते, तू माझ्याबरोबरच आहेस आणि कुणी म्हणलं तरी मी विश्वास ठेवणार नाही. अशा प्रकारे यशोदामयाबरोबर काही गोपी हे यमुनेच्या काठी गेलेले आहेत. यमुनेच्या काठी गेल्यानंतर सगळ्यांनी त्या यमुनेची पूजा केलेली आहे. आणि हा बसलेला आहे बालकृष्ण. यमुनेची पूजा केली आणि मग ते आपण ह्याच्यामध्ये प्रवाहामध्ये दिवे सोडतो बघा, दिवे पूजा केल्यानंतर सगळ्या गोपींनी आणि ह्या यशोदामय्यांनी काय केले आहेत, दिवे सोडलेले आहेत यमुनेच्या पाळामध्ये आणि डोळे मिटून सगळ्यांनी प्रार्थना सुरू केलेली आहे. आता सगळ्यांचे डोळे मिटलेले आहेत.
ज्याची यशोदामाई आहे माझ्या श्रीकृष्णाचा बल होऊ दे, त्याची ह्या सगळ्या खोड्या कमी होऊ दे वगैरे वगैरे, तिला जी काय प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करते आहे. आणि भगवान श्रीकृष्ण मात्र तिला म्हटलं बरोबर का ते, यशोदा म्हणजे तू पण डोळे मीट. आता सगळ्यांनी डोळे मिटला, हे तो डोळे मिटायचं केलं आणि डोळे उघडले आणि सगळ्यांचे डोळे मिटले म्हटल्यानंतर असं सगळं बघितलं, हळूच पाण्यात उतरले आहेत भगवान श्रीकृष्ण, हळूच पाण्यात उतरले आहेत यमुनेच्या. आणि सगळे जे दीपक आहेत सोडलेले आहेत, लावलेले दीपक दिवे, त्या सगळ्यांना बोलवता इकडे ये, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. सगळ्या तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये. ज्यांना ज्यांना त्याला बोलवता आलं त्याला बोलवलं, ज्यांनी त्याचं ऐकलं ते आले त्याच्याकडे, भगवंताकडे. सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. आता म्हणले आता तुम्ही माझ्याजवळ आलात ना, तुम्ही विझलात तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणलं, तुम्ही माझ्याकडे आलात. आता दीपकांना काय म्हणतात, तुम्ही नाहीतरी तुम्ही जो पाण्यामध्ये केव्हा तरी विझलात असतात, आता तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, आता तुम्ही विझला तर हरकत नाही. सगळ्यांना एकत्र केले, आपल्या पितांबराची पोटली बांधून ते ठेवलेलं आहे. तोपर्यंत ह्यांचे डोळे मिटून काय चालले, सगळ्यांची प्रार्थना चालू आहे. मग सगळ्यांची प्रार्थना संपली आणि मग डोळे उघडले सगळ्यांनी आणि बघतायत तो कृष्ण त्यावेळेला लागले डोळे मिटून घेतले. आता भगवान कृष्ण आहेत आपल्याला माहितीच सगळ्या लीला त्यांच्या. तोपर्यंतच्या मध्यंतरीच्या काळात हा सगळा उद्योग केलेला आहे त्यांनी. आता हे बघते तरी आपण सोडलेले दिवे एवढे कुठे गेले, कुठे म्हणे सगळे. बरं चला म्हणले तर काय वाटले असते, गेले असतील, वाहत गेले असतील. मग चला म्हणले तर चला, तर ह्याचे आपले पोटली. अरे हे कुठून आलं तुझ्याकडे, काय म्हणले, काय आहे बघू म्हणले. आई असं कुठं बघतात काय म्हणले उडून एखाद्याचं काही, जाऊ दे म्हणलं कशाला बघते तू. मग तिने आग्रह केल्यानंतर बघितलं तर सगळे काय होते, ते दिवे सोडलेले कृष्णाने गोळा केलेले होते. का रे बाबा तू असं का केलंस म्हणे. तर भगवान श्रीकृष्ण काय उत्तर देतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या भागवतामध्ये की आई मी असं कुणाला वाहत जाताना पाहू नाही शकत म्हणे. मी असं कुणाला वाहत जाताना मैं किसी को बहते हुए नहीं देख सकता, बहते हुए नहीं देख सकता. म्हणून मी सगळ्यांना बोलेलं इकडे ये, इकडे ये, इकडे ये. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, माझ्याकडे सगळ्यांनी शरण घ्या. अशा प्रकारचं भगवंतांनी त्या ठिकाणी सगळ्यांना, भगवंत आई म्हणाली अरे तुम्ही येडेच का, बाकीच्याला काय नाही बोलवलं. मैं तो सबको बुला रहा था मैया, मैं तो सबको बुला रहा था. मी सगळ्यांना बोलवत होतो, ज्यांनी माझं ऐकलं ते आले, ज्यांनी माझं ऐकलं ते आलं. आता मी त्यांना काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी आता माझ्या शिरावर आहे, तुमची जबाबदारी आता माझ्या शिरावर आहे. कृष्णम वंदे जगत, असं हे जगद्गुरूचं म्हणजे सद्गुरूंचं सगळ्यांना सांगायचं सगळ्यांना प्रयत्न करत आहेत. ज्यांनी नाही ऐकलं त्याला काय करायचं. हे कृष्णाने म्हणजे हे जे उदाहरण आहे, यमुनेच्या पात्रात वाहते दिवे आहेत, हे आपण खरं जन्मानुजन्म ह्या कशाच्या काळाच्या प्रवाहामध्ये काय करतोय, वाहतोय आपण. किती जन्म गेले, किती जन्म गेले, किती भगवंताने आपल्याला बोलवलं असेल. कर्माचं काय असते, ज्याला म्हटलं कर्मगंगा त्याला म्हणता येईल, कर्म यमुना असेल, त्याप्रमाणे आपले कर्म आहेत. आपण कितीचा वेळा तरी काय केले, जगलेलो आहोत म्हणजे जिवंत झालेलो आहे, म्हणजे जन्म घेतलेला आहे. किती वेळा तरी आपण बुजलेलो आहोत म्हणजे मरण पावलेलो आहोत. आणि ही आपली वाहण्याची जी आहे प्रक्रिया जन्मोनजन्मी चालू आहे, जन्मोनजन्मी चालू आहे. भगवान श्रीकृष्ण बोलवत आहेत आपल्याला, या माझ्याकडे, या माझ्याकडे. जे माझ्याकडे येतील त्यांची जबाबदारी माझी, पण ऐकणार कोण असा प्रश्न आहे. ज्यांनी ऐकलं त्याची जबाबदारी श्रीकृष्णाने, म्हणजे ते मोक्षाला गेलेच, त्यांना मोक्ष मिळाला. भगवान श्रीकृष्णाने ज्यांची जबाबदारी घेतली म्हणजे काय, श्लोक पण अनन्या चिंततो ये माम ये जना परिउपासते, त्या सगळ्यांची जबाबदारी मी घेतो म्हणलं. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे काय आहेत, जगद्गुरू आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरू, जगद्गुरूचं म्हणजेच सद्गुरूंचं कार्य भगवान श्रीकृष्णाने कशा प्रकारे केलेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आपल्याला उत्तरेतले संत तुलसीदास माहिती आहेत सगळ्यांना. तुलसीदासांच्याबद्दल आजकालच्या त्यांच्या हनुमान ह्याच्यातलं म्हणजे हनुमान चालीसामधनं ते आपल्या सगळ्या भागामध्ये आणखीन जास्त ते काय झाले आहेत, फारच प्रसिद्ध झाले आहेत. पण रामचरित मानस किंवा मानस ज्याला म्हणतात त्याची रचयिता परम
रामभक्त, परम रामभक्त असे काय आहेत? तुलसीदास आहेत. आता तुलसीदासांचं संत आहेत, संत म्हणजे संत पदाला जे पोचलेले आहेत ना, पण त्यांच्या साधना काळात सुद्धा भगवंताचं दर्शन, खरं म्हणजे भगवंता कुठं बाहेर आहे का? आपण म्हणतो भगवंताचं दर्शन, आपल्याला भगवंताचं दर्शन. समर्थांची एक ओवी आहे, पृथ्वीवरती जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात खरं म्हणजे भगवंत आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात काय आहे? भगवंत आहे. फक्त आपल्याला त्याची ओळख नाही आहे, आपण त्याला ओळखत नाही आहे, आपण त्याला जाणून घेत नाही. आपण त्याला जाणून घेण्यासाठीच सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूंचं हेच काम आहे, तुमची आणि भगवंताची ओळख करून देणं, भगवंताची भेट करून देणं. भगवंत तुमच्याजवळ आहेच आहे, भगवंताला शोधायची गरज नाही कुठं, पण त्या भगवंताला आपण ओळखत नाही. ते भगवंताची ओळख करून देण्याचं काम आहे, सद्गुरूंचं काम आहे. अशाच प्रकारचे तुलसीदासांचे हे सुद्धा एक दृष्टांत कथा सांगतात. तुलसीदास तर म्हणतात की सद्गुरू कसे आहेत? सद्गुरू हे वैद्यासारखे आहेत म्हणे. सद्गुरू हे वैद्यासारखे आहेत आणि त्यांचं काय आहे? सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवला, सद्गुरू वचनावर विश्वास ठेवणं हेच औषध आहे म्हणे भवसागरात तरुण जाण्यासाठी. सद्गुरू हे वैद्य आहेत आणि भवसागरात तरुण जाण्यासाठी त्यांच्या वचनावर विश्वास ठेवणं हे औषध आहे. अशा प्रकारचं तुलसीदासांचं म्हणणं आहे. तर हे तुलसीदास रामभक्तीत घडून गेलेले आहेत. आणि त्यांचे गुरु कोण आहेत? तुलसीदासाचे गुरु कोण आहेत? आपण त्या ह्याच्यामध्ये हनुमान चालिसामध्ये म्हणतो, श्री गुरु चरण रज निजमन मुकुर सुधारी. हनुमान त्यांचे गुरु आहेत, प्रत्यक्ष हनुमान त्यांचे गुरु आहेत. तर हनुमान हे रामाची त्यांची कशी भेट घालून देतात, हा एक प्रसंग आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर वाटेल की भगवान म्हणजे सद्गुरू कशा प्रकारे आपल्याला भगवंताची ओळख करून देत असतात. तुलसीदास सारखं भगवंताचं चिंतन आहे, रामाचं चिंतन आहे. अत्यंत थोर उच्च प्रतीचे रामभक्त आहेत तुलसीदास. आपल्याला माहिती आहे रामचरित मानस त्यांच्याकडनं घडलेलं आहे. तुलसीदासाचं बाकी चरित्र आपल्याला सगळं माहितीच आहे की कशा प्रकारे सगळ्या मोहमायेतनं आणि विषय वाचनेतनं तुलसीदास वर आले आणि ते काय आले? महान संत बनले. खरं म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत कसं असतं की ह्या सगळ्यात हाच सगळे अडथळे आहेत. त्या अडथळ्यातनं जो पुढे जातो तो पुढे मोक्षपदाला जातो. हे अडथळे दूर करणं आणि त्यासाठी सद्गुरूंचं मार्गदर्शन असणं हे आपल्याला आवश्यक असतं. तुलसीदास भगवंताच्या म्हणजे रामाच्या दर्शनासाठी काय करायचं? रामाचं दर्शन व्हायला पाहिजे, मला राम मला भेटला पाहिजे, राम मला भेटले पाहिजेत. अशा प्रकारचं त्यांचं काय होतं आहे? अत्यंत करुण झालेले आहेत, डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत आणि हनुमंताला विनंती करत आहेत की मला रामाचं दर्शन करा. हनुमंताशिवाय रामाचं दर्शन कोण करून देणार हो? हनुमंतच आपल्याला रामाचं दर्शन करून देतील. तर अशा प्रकारे तुलसीदासांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत आणि ते म्हणतात मला मी इतकी उपासना केली, राम मला भेटलं नाही अजून. मी इतकी उपासना केली, इतकी तपश्चर्या केली, राम काही मला भेटला नाही. हनुमंता मला रामाचं दर्शन घडव, हनुमंता मला रामाचं दर्शन घडव. अशा प्रकारे हनुमंताचं काय करतायत? ते करुणा भागतायत, हनुमंताला प्रार्थना करतायत, विनंती करतायत. हनुमंत म्हणाले ठीक आहे म्हणे, रामाचं दर्शन तुम्हाला करवेन मी. आणि मग एका ठिकाणी ते बसलेले असताना समोर तुलसीदास बसलेले आहेत आणि समोर बघतायत म्हणजे काय? त्यांचं सारखं चिंतन रामाचंच चालू आहे. खरं म्हणजे चिंतन सगळं रामाचंच चालू आहे. मला राम कधी भेटेल? हनुमंताने तर सांगितलेलं आहे की भेटणार आहे म्हणून, मी करूवेन भेट देईन, कधी भेट होईल, कधी भेट होईल. अशा प्रकारचा विचार करत असताना बसलेले आहेत आणि समोर 2 घोडेस्वार येताना दिसले. त्याला घोड्यावर स्वार आहेत आणि ते निघालेले आहेत तिकडे शिकारीसाठी निघालेले आहेत. काहीतरी घोडेस्वार निघालेले आहेत, शिकारीसाठी निघालेले आहेत आणि त्यांच्या समोरून चाललेले आहेत, त्यांच्या समोरून चाललेले आहेत. पण त्यांच्या मनात मला राम भेटला पाहिजे, मला राम भेटला पाहिजे. तर हे घोड्यावर कोण आहे, काय आहे, त्यांना काही ओळखता आलं नाही तुलसीदासांना. ते आले, त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा, ते आले, त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा. यांचं आपलं चिंतन रामाचंच आहे, पण
त्यांनी काही त्यांना ओळखता आलं नाही. त्यांच्या काय केलेलं आहे, डोळ्यांनी त्यांना काय म्हणतात की दगा दिला असं म्हणायला हरकत नाही. त्यांना काही ओळखता आलं नाही. आणि अशा प्रकारे त्यांना ओळखता न आल्यामुळे राम आणि हनुमान, राम आणि लक्ष्मण त्यांच्या समोर होते, पण त्यांना काही ते ओळखता आले नाहीत. त्यांना काही ते ओळखता आले नाहीत. तुलसीदासांची परिस्थिती आहे, तुलसीदासांसारख्या साधकांची परिस्थिती आहे. डोळ्यांनी त्यांना काय केले, दगा दिला आहे. एक सुंदर एक ह्याच्यामधली शायरी आहे, ती अशी आहे की कशा प्रकारचं हे असं होतं डोळ्यांच्या बाबतीत. मुश्किलें होती है आसान बड़ी मुश्किल से म्हणे. मुश्किल, आता ही मुश्किलच आहे ना यांची, तुलसीदासांची मुश्किल आहे. मुश्किलें होती है आसान बड़ी मुश्किल से, आदमी बनता है इंसान बड़ी मुश्किल से. आदमी बनता है इंसान बड़ी मुश्किल से. धर्म की राह पर चलना तो कोई खेल नहीं है. धर्म की राह पर चलना तो कोई खेल नहीं है. सब्र की होती है पहचान बड़ी मुश्किल से. ढूंढने वाले को मिलते हैं प्रभु लेकिन, ढूंढने वाले को मिलते हैं प्रभु लेकिन, आँख कर सकती है पहचान बड़ी मुश्किल से. आँख करती है पहचान बड़ी मुश्किल से. मय की मस्ती से, मय के मस्ती से भी बढ़कर है खुद की मस्ती. मय के मस्ती से भी बढ़कर है खुद की मस्ती. होश में आता है इंसान बड़ी मुश्किल से. अच्छी शायरी है. राम हरि गुण गा ये जिंदगी बेकार न कर. राम गुण हरि गुण गा ये जिंदगी बेकार न कर. चोला मिलता है ये नादान बड़ी मुश्किल से. चोला म्हणजे हे मानवी शरीर, हे मानवी शरीर बड़ी मुश्किल से मिलता है म्हणे. तर हे सगळं मिळालेलं जे आपल्याला जन्म आहे तो बडे मुश्किल से मिळालेला आहे. कितीतरी 84 योनीमध्ये फिरल्यानंतर आपल्याला हा जन्म मिळतो. त्याचा उपयोग हरिगुण गा ये जिंदगी बेकार न कर. चोला मिलता है ये नादान बड़ी मुश्किल से. भगवान की पहचान करा देना गुरुदेव की महिमा है. भगवान की पहचान करा देना गुरुदेव की महिमा है असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ते येऊन गेले, हनुमंत आले त्या ठिकाणी. काय म्हणे, भेटले का तुला? ते दोघं घोडेस्वार येऊन गेले. ते म्हणले नाही, कोणी म्हटलं नाही म्हणणे मला. अरे आपके साथ इधर से कोई गया नहीं का? गया बोले, इधर से गया. दो घुड़सवार थे, वो शायद किसी को शिकार करने के लिए गए थे. मुझे लगा कि क्यों बेचारे वो प्राणी को मार रहे हैं, ऐसा मेरे मन में विचार आया. हनुमान म्हणतात, अहो महाराज तेच राम आणि लक्ष्मण होते म्हणे घोड्यावर बसून आले. आपण तुम्ही काही त्यांना ओळखलं नाही आहे, तुम्ही त्यांना काही ओळखलं नाही आहे. अशा प्रकारे तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला काय केलेलं आहे, दगा दिलेला आहे. आणि हे कळल्यानंतर तुलसीदासांना एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं की परत त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. परत हनुमंत आले, पण ते म्हणतात, हनुमंता माझं चुकलं बाबा, मी नाही ओळखू शकलो, पण तुम्ही आहात ना म्हणे, तुम्ही मला त्यांची भेट घालून द्या म्हणले. मी एकदा आणलं होतं म्हणले प्रभूंना, मी एकदा प्रभूने आणलं तर तुम्ही ओळखलं नाही. तुम्ही ओळखायला पाहिजे होतं की नाही? हो ओळखायला पाहिजे, चूक झाली म्हणले माझे. परत एकदा मला भेटवा म्हणे, परत एकदा मला भेटवा. असं म्हणल्यानंतर मग आता परत भेटवायचं म्हणल्यानंतर हनुमान म्हणले, भगवंताचं दर्शन असं सारखं सारखं काय खेळ आहे का म्हणले. कधीतरी मुश्किलने भगवान ऐकतात, येतात कोणाच्या तरी जवळ, बघतात, दिसतात, दर्शन देतात. तुम्ही आला, ते आले, तुम्ही नाही ओळखलं, आता काय करायचं म्हणले. मग परत हनुमंताची काय केले, त्यांनी प्रार्थना केली आहे, करुणा वागली आहे. आता आपला भक्त आहे म्हणल्यानंतर हनुमंताला दया आलेली आहे. हनुमंत म्हणतात, ठीक आहे, तुम्ही मंदाकिनीच्या तटावरती बसा म्हणले. मंदाकिनीच्या तटावरती रामघाट आहे, त्या रामघाटावर जाऊन बसा आणि काय करा, वाट बघा, चंदन लावायचं काम करा म्हणले. चंदन लावायचं काम. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक दे तर रघुवीर. असा तिचा दोहा आहे. पण तिथे तिथे राम प्रगट होतील असे मी काय व्यवस्था करायचा प्रयत्न करतो. तुम्ही त्या मंदाकिनी जी गंगा जी आहे चित्रकूटला, त्या चित्रकूट
मध्ये मंदाकिनीच्या तटावरती रामघाटावरती तुम्ही जा म्हणले. गेले तुळशीदास. चंदन घालायचा प्रयत्न म्हणजे उगाळतायत चंदन उगाळतायत. तर मंदाकिनीचं पाणी आहे, मंदाकिनीच्या पाण्याबरोबर डोळ्यातलं पाणी आहे. दोन्ही एकत्र होऊन त्यांचं चंदनाचं काय उगाळणं चालू आहे. म्हणजे डोळ्यामध्ये भगवंतासाठी अश्रू येणं ही भक्तीचे पहिलं लक्षण आहे बघा. आपण कधी भगवंतासाठी रडलोय का? भगवंतासाठी रडलोय का? आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलंय का? आपली जर प्रगती व्हायची असेल तर भगवंतासाठी रडायला शिकलं पाहिजे. मला भगवंताचं आज मी करू शकलो नाही एखादी गोष्ट, भगवंताच्याबद्दल आपल्याला जी वाटणारी करुणा आहे ती डोळ्यातनं आली पाहिजे. असं म्हणतात ना, सद्गुरूच्या चरणांना नेत्राच्या अश्रूंनी अभिषेक केला पाहिजे. सद्गुरूंच्या चरणांना नेत्राच्या अश्रूंनी अभिषेक केला पाहिजे. असं ते नेत्राचा अभिषेक त्या चंदनाच्या म्हणजे जिथे ते उगाळत होते, मंदाकिनीचं पण पाणी होतं, डोळ्यातलेही अश्रू होते आणि त्यांचं चंदन उगाळणं चालू होतं. इतक्यात दोघंजण आले पण त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, बाबा हमें चंदन दो, बाबा हमें चंदन दो. मग यांच्या मनात पुन्हा डोळ्यातनं अश्रू आहेत, मला राम भेटत नाही, मला राम भेटत नाही, मला राम काय मला नाही भेटत ते राम. ते म्हणतात चंदन दो, चंदन दो. त्याला म्हणतात बेटा, लहान मुलाच्या म्हणजे अगदी तुलसीदासाच्यापेक्षा लहान असतील ते, बेटा काय को मुझे तकलीफ दे रहे हो, कशाला मला त्रास देतो. त्या घाटावरती खूप लोक पंडित म्हणले, जा ते कुणाकडे तुला चंदन घे, ते लावतील तुला चंदन. प्रभू म्हणतात मनामध्ये, आता मी आलो असताना एवढं डोळ्यातनं पाणी म्हणले, गेलो तर किती रडतील हा म्हणून, पुन्हा जर गेलो तर किती रडेल हा म्हणे. आलोय म्हणून ओळखू शकत नाही आहे, आलो पण ओळखू शकत नाही आहे. बाबा चंदन दो. तो म्हणतो जा दुसरीकडे जा, घे चंदन घे. इतक्यात सद्गुरूला आली आहे करुणा. आता मात्र मग सद्गुरू हनुमंत त्या ठिकाणी एका पोपटाच्या रूपाने आले, तो त्याच्या रूपाने आलेले आहेत आणि त्याला म्हणतात, अरे तुझ्या समोर आहेत ते भगवान आहेत, प्रभू आहेत. त्याच्या आधी भगवान म्हणत असतात की काय झालं, तुम्ही का रडताय एवढं, का रडतायत तुम्ही एवढं, कशासाठी कोणी हरवलं का तुमचं. असं म्हणतात, नाही मेरे भगवान मुझे नहीं मिलते म्हणे, भगवान मुझे नहीं मिलते इसलिए मेरे आँख से आंसू आ रहे हैं. अशा तुलसीदास सांगतात. भगवान म्हणतात, अरे तुम्ही एवढे हे करतात आणि भगवान तुम्हाला भेटत नाही आहेत, म्हणजे तुमचे भगवान किती कठोर आहेत बघा म्हणे. भगवान तुमचे किती कठोर आहेत, किती निष्ठुर आहेत. नाही म्हणले. तुलसीदास म्हणतात, आमचा राम तसा नाही आहे, निष्ठुर नाही आहे, कठोर नाही आहे. भगवान म्हणतात, भगवान फार करुणामय आहे माझा. करुणाबद्दलची सगळी भगवंताबद्दलची भावना आहे, पण ते ओळखू शकत नाही आहेत. भगवंताची भावना आहे, ओळखू शकत नाहीत. रामचंद्र कृपालुदय आपण म्हणतो ना, श्रीरामचंद्र कृपालुदय भज म्हणा. इतकं कृपाळू आहे म्हणतात. त्याच्यात मला तो निष्ठूर नाही आहे, मग भेटत का नाही आहे म्हणे तो. इतक्यात ते हनुमंत येतात, तोत्याच्या रूपाने येतात, पोपटाच्या रूपाने, आणि म्हणतात, अहो महाराज तुमच्या समोर आहे बसलेत तेच राम आहेत, द्या झाला चंदन म्हणे आता. अशा प्रकारे भगवान त्यांना समोर आले आहेत, पण ओळख पटत नाही आहे, ओळख होत नाही आहे, कळत नाही आहे. सद्गुरूंचं काम काय आहे, ओळख करून देणं. सद्गुरूंचं काम काय आहे, ओळख करून देणं. हनुमंताची या ठिकाणची सुद्धा भूमिका ही सद्गुरूंची भूमिका आहे. हनुमंताची भूमिका या ठिकाणी सद्गुरूंचीच आहे. अशा प्रकारे सद्गुरू आपल्या शिष्याला मोक्षापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतात. मोक्षापर्यंत नेण्याचा सद्गुरू हा नेहमी प्रयत्न करत असतात. म्हणून सद्गुरूंचं महात्म्य आहे, म्हणून सद्गुरूंचं महात्म्य आहे. आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला म्हणूनच सद्गुरूंचं महात्म्य जाणून घेणं आवश्यक आहे. आता सद्गुरू जे आहेत ते सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. सद्गुरूंची भक्ती करायची म्हणजे आपण काय करतो, साधारणतः एकतर गुरु ओळखणं अवघड आहे, ओळखला तरी त्याच्यावर भक्ती बसणं अवघड आहे. ह्या सगळ्या ह्याच्यातनं असं होतं की खरं आपल्याला त्याचा विश्वास ठेवतो का आपण. निष्ठा महत्त्वाची आहे.
निष्ठा महत्त्वाची असते. आणि ही ती निष्ठा जर नसेल तर काय होतं, मग सगळं जे साधन आहे ते वाया जातं. निष्ठा असली पाहिजे. निष्ठाच्या कशी असली पाहिजे, अगदी अव्यभिचारी निष्ठा ज्याला म्हणता असली पाहिजे. काही झालं तरी काही हरकत नाही. एक वेगळा दृष्टांत या ठिकाणी आहे निष्ठा कशी असली पाहिजे. एक वैराग्यवती नावाची एक राजकन्या होती. वैराग्यवती, तिचं नावच वैराग्यवती. एका राजाची कन्या आहे आणि बालपणापासून असं ती वैराग्य आहे तिच्या मनामध्ये. इतकं वैराग्य की काही तिला कुणाचा जास्त संबंध नको, काही नको. एखादं फूल जरी बघितलं तिला वाटेल काय हे फूल आता आहे उमललेलं आहे, पण ते कोमेजणार आहे नंतर. काय असं जीवन आहे सगळं आपलं. झाडावरनं पानं जर पडलं तर झाडापासून पान वेगळं झालेलं आहे आणि असं ते पान वेगळं झालं म्हणजे असंच आपण जीवनापासून सगळे काय एक ना एक दिवस वेगळे होणार आहोत. अशा प्रकारचे वैराग्याचे विचार सारखे त्या वैराग्यवतीच्या मनामध्ये आहेत. वैराग्यवतीच्या त्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार असतात. आणि मग तिला वाटतं की आपल्याला काय करायला पाहिजे, आपण गुरु करायला पाहिजे. आता त्या वैराग्यवतीला ही एकटी अशी आहे, वेगळ्या प्रकारचे आहे, तिचा विचार आहे असं म्हणून त्या राजाने काय केलं असतं, तिला एक वेगळा महाल बांधून दिला असतो. तुझे तू काय, तुला काय साधना करायची, काय करायचे ते कर. अशा प्रकारचं त्याला वेगळं तिने काय केलं, एक महाल बांधून दिला असतो आणि त्या महालामध्ये ती वैराग्यवती राहत असते. एके दिवशी रात्री एक चोर त्या ठिकाणी येतो. चोर, आता चोरच आहे तो, चोरी करण्याच्या उद्देशाने आला असतो. तर हिच्या जे मनातलं आहे ती असं म्हणजे पुटपुटत असते म्हणा किंवा बोलत असते की आता मी एवढं सगळं साधना करायचा प्रयत्न करते पण मला कुठल्याही गुरुचं मार्गदर्शन नाही आहे. मी कुणाकडनं अजून गुरुमंत्र घेतलेला नाही. मला गुरु भेटला पाहिजे, मला गुरु भेटला पाहिजे, मला सद्गुरू भेटला पाहिजे. अशा प्रकारचं तिच्या मुखातून आलेलं हा चोर ऐकतो. हा जो चोर आहे तो चोर ऐकतो आणि तो ठरवतो, बरं आहे ही राजाची कन्या म्हणले, तिचं आपण गुरु व्हावं. तिचं आपण गुरु व्हावं म्हणजे आपल्याला सगळं ऐश्वर काय होईल, आपोआपच मिळेल. अशा प्रकारचा विचार. आता चोर आहे, चोराच्या मनात काय तेच आहे विचार. मग चोर जातो आणि काय करतो, संन्यासाचा वेश घेऊन येतो. संन्यासी होणं सोपं आहे, होणं सोपं आहे का खऱ्या अर्थाने? खरं म्हणजे संन्यासी बनणं म्हणजे वेश घेणं सोपं आहे, संन्यासी होणं अवघड आहे. सगळ्याला काय वाटतं की बस झालं की आपलं काय तर म्हणजे हिंदीमध्ये एक म्हणणं आहे, खाने को बढिया मिले लोग कहे महाराज. बना म्हणे संन्यासी, खाने को बढिया मिले. आता महाराजाला कोणी आपले चांगलं चांगलं काळे देतो, आदर करतो. त्याच्यामुळे त्याच्या लालचीने एखादा संन्यासी होत असेल, एखादा हे होत असेल तर ते खरा नाहीच आहे संन्यासी. असा तो विचार करून तो चोर त्या ठिकाणी आलेला आहे. रात्री तिच्या महालात शिरलेला आहे आणि महालात गेल्यानंतर संन्यासाला पाहिलं, तिने नमस्कार केला. तिला वाटलं बरं झालं, आपण म्हणत होतो आपल्याला कोणातरी अनुग्रह पाहिजे, गुरु पाहिजे, अनायसा गुरु चालून आले की काय असं तिला वाटलं. नमस्कार केला. मग ती नमस्कार केल्यानंतर तो म्हणल्या ठीक आहे म्हटलं, पाणी वगैरे द्या मला प्यायला म्हणून. तर पाणी प्यायला दिलं म्हणजे ती घेऊन जाते पाण्याचं हे जग वगैरे काय असेल ते. तर तो म्हणतो, चोर म्हणलं तू काय गुरुदीक्षा घेतली आहे का म्हणे, गुरुमंत्र घेतला आहे का? म्हणलं नाही घेतला अजून मला. तर ते गुरुमंत्र घेतलेला त्याच्या हातून मी पाणी पित नाही म्हणे. हे चोराला ते पुढचं काम करायचं असतं ना आपलं. गुरुमंत्र जर घेतला असेल तरच मी तुझ्या हातचं पाणी पिन म्हणे. आता त्या मुलीला बरा, त्या वैराग्यवतीला वाईट वाटतं की आपल्याला गुरुमंत्र नाही, गुरुदीक्षा नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या हातचं पाणी पण पित नाही हा माणूस. ती म्हणते तुम्हीच माझे गुरु व्हा ना, तुम्ही आलात माझ्याकडे, तुम्हीच माझे गुरु व्हा. त्याला तेच पाहिजे असतं. ते म्हणतो मी गुरु होईल म्हणे, मी तुला मी दीक्षा देईन, पण इथे नाही म्हणे, महालात नाही. माझी दीक्षा अशी महालात नसते म्हणे. मग काय करायचं म्हणे, आपल्याला घोर जंगलात जायचं म्हणाला, तिथे मी तुला दीक्षा देईन म्हणे. अशा प्रकारे तुझ्या वैराग्यवतीला तो संन्यासी म्हणजे चोर संन्यासी घेऊन जातो. कुठे वनामध्ये घेऊन जातो आणि बरोबर तो म्हणतो की सगळं तुझं काय असेल ते घे बरं का, दागिने काय रोकड पैसे सगळं बरोबर असू दे म्हणलं, तिकडे दक्षिणा नंतरची. असं म्हणून तो तिला घेऊन जातो, अरण्यात घेऊन जातो. एका झाडाला तिला बांधून टाकतो
एका झाडाला बांधून टाकतो. आता हिला वाटतं की आपल्याला गुरु दक्षिणा म्हणजे कदाचित त्या दीक्षेचाच हा भाग आहे की काय, त्याच्यावरती निष्ठा बसलेली त्या माणसावरती. कारण पहिल्यापासून मला गुरु पाहिजे गुरु पाहिजे गुरु पाहिजे आलेलं चालून त्याच्यावर तो जे काय करत असेल ते त्यातलाच एक भाग असेल असं म्हणून ती बांधूनसुद्धा घेते त्याच्याकडनं. आणि बांधून घेतल्यानंतर हा काय करतो, त्याला एकदा बांधलं, एकदा व्यवस्थित बांधलं आहे म्हणल्यानंतर जो काय माल असेल सगळा तो घेतो आणि जातो, निघून जातो. आता निघून गेल्यानंतर ही मात्र त्या ठिकाणी तशीच आहे आणि तिला वाटतं ठीक आहे. आणि तो सांगतोय की आता कुठं जायचं नाही, मी 7 दिवसांनी परत येईन तेव्हा तुला सोडेन असं सांगून जातोय. मी जातोय आता 7 दिवसांनी परत येणार आहे, तू तेव्हा मी सोडल्याशिवाय कुणाला सोडायला जायचं नाही म्हणलं बंधन. तिला वाटलं असंच काहीतरी दीक्षा वगैरे असते की काय, बंधनातनं परत मुक्त करायचं, आधी बंधनात ठेवायचं आणि परत मुक्त करायचं. आणि मग तो निघून जातो. इकडे राजा बघतोय की आपली कन्या नाही आहे महालात. दुसऱ्या दिवशी शोधायला निघतो, सगळे निघाले, शोधता जंगलात येतो, ते बांधलेलं बघितलं तिने. राजा म्हणतो अरे काय तू इथं कशी आलीच वैराग्य होती. अच्छा मी ते दीक्षा घ्यायला आले म्हणले. अरे कोण दीक्षा, ते येणारच म्हणले 7 दिवसांनी मला सोडायला. राजा म्हणतो अगं वैराग्यवती असं काही नाही आहे, तो तुला चोर आहे, कुणीतरी तुला फसवलेलं आहे, असली काही दीक्षा असं का गुरु असतो का म्हणे, कोणी बांधतो का कोणी गुरु. गुरु तर मोक्ष देणारा असतो, मोकळं करणारा असतो म्हणे, बांधणारा नसतो असं राजा समजावून सांगतोय तिला. राजा समजावून सांगतो तिला, पण ती वैराग्यवती काय राजाचं किंवा आपल्या वडिलाचं ऐकत नाही. तो म्हणतो मी सोडतो तुला, चल घरी म्हणे, आता झालं बास झालं आता. नाही म्हणले, हे मला सोडायचं तर त्यांनीच सोडलं पाहिजे म्हणे, त्या गुरूंनीच मला सोडलं पाहिजे, तुम्ही जा म्हणले, मी काही येणार नाही. खूप समजावलं त्या राजाने, सगळ्यांनी. ते राजाची आई आली, तिची म्हणजे राणी आली, सगळे आले, कुणाचंही ते ऐकले नाही. म्हणले माझ्या गुरु म्हणले ते मी सोडणार आहेत, त्यांनीच सोडलं पाहिजे म्हणे. अशा प्रकारे सगळे काय तर समजावून सांगून थकले आणि परत गेले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, ती तशीच अवस्थेमध्ये आहे. आता एखाद्याच्या गुरुनिष्ठेचं कसं हे होतं बघा, की तिकडे वैकुंठामध्ये भगवंताचं आसन हालायला लागलं म्हणे, आसन डोलायला लागलं. भगवंत नारदाला म्हणलं अरे बघ बा काय झालं, कुठे काय प्रकरण आहे. नारद शोध घेत आले तिथे. नारद शोध घेताना तिला बघितलं सगळं बांधलेलं येते आणि सांगते माझ्या गुरुने बांधलेलं, मला येणार आहे म्हणून गुरु सोडायला. नारद पण समजावून सांगतात तुला मला ओळखलं का म्हणलं, हो नाही तुम्हाला कोण ओळखणार नाही म्हणले, इथून मी नमस्कार करते तुम्हाला म्हणले. पण नारद म्हणतात मी तुला सोडतो, जा घरी तू, तसं काही नसतं. नारदाचं पण ती ऐकायला तयार नाही. नारद पण म्हणतात, नारद सांगून थकले, ती काय ऐकायला तयार नाही. सोडायचं तर माझ्या गुरुनेच सोडलं पाहिजे म्हणते. ते गेलं भगवंताकडे पडत नारद. आता डायरेक्ट भगवंत आले खाली. भगवंत आले, ते चतुर्भुज रूप पाहिलं, नमस्कार केलाय त्या वैराग्यवतीने, भगवंतांना नमस्कार केला. आणि भगवंत म्हणतायत की वैराग्यवती तू कशाला असं आहे बांधून घेतलेलं आहे कोणाकडनं, ते तो काय बरोबर नाही, तो चोर असेल म्हणलं काय तर निघून गेला, तो तुझं पैसे बिनचळे घेऊन गेला. आता मला ओळखलं, तुम्हाला कोण ओळखणार नाही, भगवंत आहेत तुम्ही साक्षात. भगवंत म्हणतात नारदांना ह्याला सोडा, ती ऐकायला तयार नाही. सोडलं तर त्यांनीच पाहिजे, गुरुवरची निष्ठा तिची, गुरुने सोडलं पाहिजे मला. मग नारदाला भगवंत म्हणतात जा बाबा बघ कुठे आहे तो गुरु, त्याला कुठंतरी शोध घ्या. नारद शोधता तो कुठेतरी आणखीन चोरी करायच्या प्रयत्नात होता. त्याला जाऊन नारद भेटलेत आणि नारद म्हणतायत चल बाबा तुला भगवंताने बोलवलंय. आता नारदाला त्याने ओळखलंय आणि नारद म्हणतात भगवंताने बोलवलं आहे. नारद म्हणतात भगवंताने बोलवलं आहे. चोर म्हणतात मी जन्मापासून चोर आहे. चोर म्हणला नारदांना मी जन्मापासूनचा चोर आहे आणि भगवंत मला बोलवत आहेत. कमालच आहे म्हणला. चोरी करण्याशिवाय मी कोणतंही काम केलं नाही, वाईटच काम केलं, भगवंत मला बोलवत आहेत म्हणले. आता चला बोलवणार आहे म्हणलं. अरे भगवंताचं ते जिथं भगवंत आहेत ते वैराग्यवती आहेत तिथं आल्या आणि मग भगवंताला पाहिलं, नमस्कार केला भगवंताला. आणि मग भगवंत म्हणतात सोड बाबा तिला. आता भगवंत म्हणतात सोड हिला, ही तुझी शिष्य आहे, तिच्या शिष्याला सोड म्हणे, ती ऐकत नाही कोणाचं, तुझ्याशिवाय सोडणार नाही म्हणते. तो लाजतो खरं चोर, शिष्य आहे त्याला भगवंतासमोर काय हो लाजणारच की नाही. त्याला इतकं लाजल्यासारखं झालं, तो तिला सोडतो.
त्या वैराग्यवतीला तो सोडतो आणि मग वैराग्यवती बाजूला येते आणि वैराग्यवती बाजूला आल्यानंतर साक्षात भगवंत तिकडे आहेत, इकडे नारद आहेत. ती कुणाचं दर्शन घेते? गुरुचं दर्शन घेते. गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय. ती म्हणते, असं आपल्या कबीरांचा दोहा आहे तो. कबीर म्हणतात की गुरु आणि गोविंद दोघंही आहेत, गुरु आणि गोविंद दोघंही आहेत. मी कुणाला पहिल्यांदा महत्त्व कुणाचं आहे तर कबीर म्हणतात की गुरुमुळे भगवंत दिसलेले आहेत, गुरुमुळे भगवंत दिसलेले आहेत. म्हणून पहिल्यांदा गुरुचं महत्त्व आहे, पहिल्यांदा गुरुचं महत्त्व आहे. अशा दृष्टीने जी निष्ठा आहे ती अव्यभिचारी निष्ठा असली पाहिजे. निष्ठा अव्यभिचारी. आता ह्या ठिकाणी हा कथेतला भाग तो चोर गुरु असावा का नसावा, तो गुरु तर पारखून घेतला पाहिजे. गुरु पारखून घेत. एक दृष्टांत या ठिकाणी सांगायचा म्हणून याची कथा आहे की गुरुवरची निष्ठा कशी असली पाहिजे. गुरुवरची निष्ठा ही अशी अविचल असली पाहिजे जशी वैराग्यवतीची होती. त्यामुळे तिला गुरुही भेटला. गुरु आता भगवंताच्या दर्शनाने, नारदाच्या दर्शनाने त्याच्यामध्ये नक्कीच काय झालं तर पलट झाला असेल, त्याचाही उद्धार झाला. म्हणजे शिष्यासकट गुरुचा उद्धार झाला भगवंताच्या दर्शनाने. पण या ठिकाणी महत्त्व जेव्हा केव्हा असं होतं बघा की काय होतं की भगवंता का गुरु, भगवंत का सद्गुरू. आपल्याच्या मनामध्ये काय असतं? भगवंत मोठा आहे. सगळ्यांच्या मनामध्ये काय असतं? सद्गुरूंपेक्षा भगवंतच मोठा आहे असं असतं. पण तसं नसायला पाहिजे. कारण भगवंताची ओळख करून देते, सद्गुरू करून देते. भगवंताची ओळख सद्गुरूंमुळे होते. त्यामुळे सद्गुरूंचं महत्त्व आहे, सद्गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्याशिवाय भगवंत दिसला नसता. अशा प्रकारे भगवंताबद्दलची निष्ठा ही अविचल असली पाहिजे आणि गुरुवरची निष्ठा असली पाहिजे. समर्थांच्या बाबतीत एक अशी कथा आहे, सांगतात की समर्थांकडनं एकाने एकदा एक अनुग्रह घेतला. एक जण समर्थ रामदासांकडे आला आणि मला म्हणजे अनुग्रह पाहिजे म्हणजे मला. त्याचं थोड्या वेळ बघितलं त्याने, गेला मग ठीक आहे अनुग्रह पाहिजे. समर्थांनी अनुग्रह दिला त्याला. समर्थांनी अनुग्रह दिला आणि काही दिवसांनी त्याला समर्थ बरोबर न्यायचे नाहीत, तिथेच ठेवून टाकायचे कुठेतरी एका ठिकाणी जाऊन. समर्थ जिथे जिथे जातील, समर्थांच्या बरोबर कसं आहे, गुरुबरोबर शिष्य जातात ना सगळे. त्यांचं कसं असतं, गुरूंचा जसा सन्मान होतो तो शिष्यांचा होतं. मी आत्ता म्हणल्याप्रमाणे खाने को बढिया मिले, लोक कहे महाराज, अशा प्रकारची सगळ्यांची काय असते, त्यांची वागणूक असते. हा आपला एका ठिकाणी त्याला ठेवलं, इथे यायचं हालायचं नाही तू. आणि त्याला काय ते मग त्या सगळ्या गोष्टीला तो मान सन्मानाला म्हणा किंवा चांगल्या चांगल्या खाण्याला म्हणाला, तर त्याला काय ते प्राप्त होत नाही आहे. आणि त्याला वाटलं की आपण समर्थांचा अनुग्रह घेऊन काय केले, बरोबर केलं नाही, चूक केली. एकदा गुरु केला बरं का, गुरु करून सुद्धा मग त्यांच्यापेक्षा, समर्थांच्यापेक्षा एक वेगळे गुरु त्याला दिसले, ऐश्वर्य संपन्नाचे, घोड्यावरून जायचे, त्यांच्याकडे खूप चांगलं काय काय होतं. आणि त्याला वाटलं की अरे गुरु तर असे असले पाहिजेत ज्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा होईल. समर्थ काय आहेत, फाटके म्हणे नुसते लंगोटीवाले, इकडून तिकडे जातात. त्याच्यामुळं ते म्हणला की आता हे आपण गुरुचं ह्या समर्थानं सोडायचं आणि त्या गुरुला गुरु करायचं. मग त्या गुरुकडे गेले, ते मला गुरुमंत्र द्या म्हणले. ते म्हणले आधी कोणाचा गुरुमंत्र घेतला का तू? हो म्हणे मी घेतला, असे ते समर्थ रामदास. मग ते गुरु म्हणतात की त्या गुरुचा जो मंत्र आहे तो त्यांना परत करून माझ्याकडे ये म्हणले. गुरुमंत्र त्यांना परत कर आणि मग माझ्याकडे ये. ठीक आहे म्हणाला. तो गेला समर्थांकडे. समर्थांकडे गेला आणि म्हणाला की मला असं असं तुमचा काही गुरुमंत्र नको आहे, आता मला त्यांचा गुरुमंत्र घ्यायचा आहे. आणि ते म्हणले की तुमचा गुरुमंत्र जो आहे तो दिलेला मंत्र परत करायचा आहे. तर परत करायचा आहे असं म्हणल्यानंतर समर्थ म्हणतात ठीक आहे, तुझी इच्छा तशी आहे तर मी तरी काय करणार म्हणे, तुझंच भाग्य, तुझं नशीब, तुझं कर्म जे काय असेल ते. एक काम कर म्हणले, तोंडात पाणी घे आणि त्या खडकावर चूळ भर म्हणले. फक्त त्या खडकावर चूळ भर म्हणल्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे केलं. इतके सोपं आहे का म्हणलं गुरुमंत्र परत करणं? ठीक आहे म्हणले. चूळ भरली. त्या चूळ भरल्यानंतर त्या खडकावर रामनाम उमटलं. त्या खडकावरती रामनाम उमटलं. त्याला त्याचं काही पडलेलं नाही.
त्याला वाटलं आपण गुरुमंत्र परत केलाय, तो गेला त्या तिकडे गुरुकडे आणि गेलाय तर बोलायचा प्रयत्न करताय तर वाचा गेलेली आहे. वाचा गेलेली, बोलूच शकत नाही आहे. त्याला लक्षात आलं अरे अशी गडबड झाली आहे काहीतरी. जेव्हा असं काहीतरी झटका मिळतो तेव्हा कळतं लोकांना काय ते. तो गुरुमंत्र म्हणजे तू परत केला का असं, म्हणजे त्यांनी खोडीनं सांगितलं असं केलं तसं केलं. ते आता ते रामनामच तुझ्या तोंडातनं गेलेलं आहे, दुसरा कोणता गुरुमंत्र तुला जमणार नाही. परत समर्थाला चरण गेलेला आहे तो, परत समर्थाला चरण गेलेला आहे. आणि सद्गुरूंचे असे असतात ना की चुका करणारे त्यांना माहिती आहे चुका करतात लोक. चुका करणाऱ्यांना पोटात घेण्या चुका सगळ्यांच्या, हेच तर खरे सद्गुरू आहेत. ह्याचा अर्थ आपण चुका कराव्यात असं नाही, आपण काळजी घेतलीच पाहिजे. पण सद्गुरू असे असतात, सांभाळून घेणारे असतात. परत आला नाही, पश्चाताप झाला ना, ठीक आहे म्हणजे तुला पश्चाताप झाला आहे का, हो म्हणला. अरे वाचा की तो बोलताच येत नाही, काय करणार काय. मग काय करायचं म्हणले, मग आता परत तू त्या खडकावर ते रामनाम चाट म्हणले. त्यांनी ते कसं केलं, गुरुमंत्र त्याला परत तो त्याच्या मुखामध्ये आला आणि त्याची वाचा परत आली. निष्ठा जर नसेल गुरुवरती अशा प्रकारच्या शिक्षा भोगायला लागतात. निष्ठा जर नसेल गुरुवरती तर अशा प्रकारच्या शिक्षा भोगायला लागतात. म्हणून आपली निष्ठा जी असली काय असली पाहिजे, अशी अविचल असली पाहिजे. निष्ठा अविचल असेल तरच सद्गुरू आपल्याला चांगला मार्ग दाखवतात. आपल्याला या ठिकाणी सद्गुरूंच्या स्तवनाच्या बाबतीत सद्गुरूंचं महात्म्य जे आहे ते आपण आत्तापर्यंत बघितलेलं, सद्गुरू कशा आपल्याला मोक्षापर्यंत नेतात. पण सद्गुरूंचं जे सगळ्यात काय असेल, सेवा करणं जे आहेत हे सद्गुरूंची पूजा आहे. सद्गुरूंची सेवा घडली पाहिजे आपल्याला, सद्गुरूंची सेवा घडली पाहिजे. आणि ती सेवा जास्तीत जास्त कशा प्रकारे घडू शकते ते आपण प्रयत्न केला. आणि विशेष करून आपल्या या ठिकाणी आपल्या परंपरेमध्ये सद्गुरूंच्या चरणसेवेला फार महत्त्व आहे. आपण म्हणताना सुद्धा बघा सद्गुरू चरणी अष्टांग नमस्कार घातला. चरणाला महत्त्व आहे फार आपल्याकडे. आपण पाया पडताना सुद्धा चरणावरती डोकं ठेवतो. कुणाच्या पाया असेल तर आजकाल पाया पडणं फार वेगळं झालं आहे सगळं. बघा चालले काही हसले सगळे लोक. शॉर्टकट आला, वाकायला नको आहे. सिनेमामुळे असलं म्हणा, सिरियलमुळे म्हणा असेल, शॉर्टकटमध्ये कसं गुडघ्याला हात लावायचा, झाला नमस्कार. गुडघ्याला हात लावायचा म्हणजे अशा लोकांचा मेंदूसुद्धा काय असतो, गुडघ्यातच असतो असं म्हणतात. चरण दर्शन घ्यायला पाहिजे. चरण समर्थांचा तर एक त्या संपूर्ण समाज त्याच्यावरती आहे, नमस्कारावरती आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली. नमस्कार जसा तुम्ही घालाल तसा साधूचा पण तुझा आशीर्वाद त्याप्रमाणे आहे. कुणी कुणाला जर नमस्कार केला तर खरं त्याच्या ह्याच्यातनं हृदयातनं आशीर्वादच येणार आहे. त्याच्या हृदयातनं आशीर्वाद. आपण आपल्या घरी आपल्या आईवडिलांना नमस्कार केला, आईवडिलांना नमस्कार केला तर त्यांच्याकडनं आशीर्वादच मिळणार आहेत. वाकलं पाहिजे. मुख्य म्हणजे नमस्कारामध्ये नम्रता आहे. नम्रता अंगी आणली पाहिजे. आणि नम्रता अंगी नसेल, ताठा असेल, अहंकार असेल तर माणूस झुकत नाही. आणि परमार्थामध्ये सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर अहंकार आहे. परमार्थामध्ये सगळ्यात मोठा. बाकी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे तर षड्रिपू आहेतच. पण त्यांच्यावर काहीतरी करून प्रयत्नाने, साधनाने म्हणा, एक तर आपल्याला काय करतात, ताबा मिळू शकतो. आपण त्याच्यावरती त्यांच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करू शकतो. सहजासहजी माणसाला अहंकार सुटत नाही. सहजासहजी माणसाला अहंकार मात्र सुटत नाही. साध्या आपल्यासारख्या माणसा गोष्टी सोडा, सामान्य माणसाची. नामदेव महाराजांची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती. नामदेव, भक्तश्रेष्ठ नामदेव, ज्यांचं प्रत्यक्ष विठ्ठलाबरोबर संवाद आहे, विठ्ठलाबरोबर जे संवाद साधतात, रोज पांडुरंगाचे, ज्यांच्याकडनं पांडुरंगाने जेवण घेऊन म्हणजे ग्रास घेतलेला आहे, घास घेई पांडुरंगा, असं जे नामदेव भक्तश्रेष्ठ आहेत, त्यांनासुद्धा अहंकाराने काय केलेलं होतं, असंच प्रछाडलेलं होतं. एकदा ही सगळी संत मंडळी काही निमित्ताने पंढरपुरात एकत्र जमली होती. नामदेवही आलेले आहेत.
सगळे एकमेकांना नमस्कार करतात. आपण जसं नमस्कार करतो एकानं भेटल्यानंतर सगळे एकमेकांना नमस्कार करतायत. आता ज्ञानदेव सुद्धा मोठे एवढे संत संत सम्राट ज्ञानदेव ते सुद्धा वाकून नमस्कार करतात एकमेकाशी. नामदेव काही वाकायला तयार नाहीत. नामदेव काही वाकायला तयार नाहीत. सगळी संत म्हणजे संतांचा मेळाच जमलेला आहे. मुक्ताईने ओळखलं की हे असं काही त्याचं काहीतरी केलं पाहिजे, विलास केला पाहिजे असं म्हणले. मुक्ताई आहे ती म्हणजे याचा काहीतरी विलास केला पाहिजे. मग मुक्ताईने काय करावं, एक शक्कल लढवली. गोरा कुंभार होते त्या ठिकाणी. गोरा कुंभाराला म्हणले की तुम्ही ते हे मडकं कच्चं आहे की पक्कं आहे कसं तपासता म्हणे. मडकं कच्चं आहे की पक्कं कसं तपासता. ते म्हणले आमच्याकडे धोपाट नसतं म्हणे, त्याने ठोकून बघतो सगळं. मग म्हणले आता हे सगळे जे जमलेले आहेत ना हे सगळ्यांचे मस्तक म्हणजे मडकं समजा म्हणले आणि थोपटून बघा बरं कोणाचं कच्चं आहे का कोणाचं पक्कं आहे म्हणे. मग त्याने सुरुवात केलीच. आता सगळ्यांनी नामदेव काही थोपटून घ्यायला तयार नाही. नामदेव काही थोपटून घ्यायला तयार नाही. असलं काही नसतं म्हणे काही. म्हणजे नामदेवांना इथंपासूनच अहंकार आहे. आपल्याकडे तसं काही नाहीच आहे. मग शेवटी इथे तक्रार घेऊन विठ्ठलाकडे गेले. हे असं काय म्हणले. विठ्ठल म्हणले की तुझा अहंकार आहे. म्हणजे परमेश्वर त्यांच्याशी बोलतोय पण त्या म्हणले की तुझा हा अहंकार आहे आणि त्या अहंकार जोपर्यंत असेल तुझी प्रगती होणार नाही आहे. तशी तुला गुरु केला पाहिजे म्हणे. गुरुचं महात्म्य. मग गुरु केला पाहिजे तर कोण तुमचा माझा गुरु आहे म्हणले. मग त्यांना मुक्ताई त्यांना हे कुठं पाठवते, त्या विसोबा खेचरांकडे पाठवते. तिथे गेल्यावर त्यांचीही परीक्षा घेतल्या त्या विसोबा खेचर. जिथं गेले होते त्या महादेवाचं मंदिर आहे ते आपल्या मराठवाड्यातलं मोठं आपलं जे ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ते औंढ्या नागनाथ. तिथं ते विसोबा खेचर त्या पिंडीवर पाय देऊन झोपलेले आहेत. हे गेलेत तेव्हा. पाय कुठे आहेत, पिंडीवर आहेत. आता नामदेवाला वाटलं की विठ्ठलाचं ऐकून सगळ्यांचं ऐकून मी तर हे गुरु प्रत्येक हे पिंडीवर पाय देऊन बसलेले आहेत. ते म्हटलं असले गुरु काय उपयोगाचं म्हणले. म्हणजे मनामध्ये अजून ते आहेच आहे. पण आपल्यापेक्षा कोणीतरी आपणच श्रेष्ठ आहोत सगळ्यामध्ये. हे मनामध्ये अहंकार आहेच आहे. आणि ज्या अहंकार घालवासाठी आला गुरुकडे आला आहे त्या गुरुला ओळखायची तयारी नाही आहे. मग शेवटी तो म्हणतात अहो तुम्ही कोण आहेत, ओळखलं नाही अजून त्याने कोण आहेत ते. विचारलं हे असं काय केलं म्हणे तुम्ही. आणि ते हे कोण आहेत, विसोबा खेचर कोण आहेत म्हणे. इथं कुठं आहेत का विसोबा खेचर. ते म्हणा मीच विसोबा खेचर. विसोबा खेचर आहेत का म्हणले. मग तुम्ही असे पाय ठेव. मला काही माझे पाय उचलत नाही म्हणलं. तू उचलून ठेव पाय. मग त्यांनी त्याचे पाय उचलून ठेवायला दुसरीकडे जिथं पाय त्यांचे ठेवतात त्याच्या खाली पिंड तयार होते. नामदेव महाराज पाय ठेवून ठेवून उचलून त्यांचे थकले पिंड तयार होते ते. अशा प्रकारे विठ्ठलांच्या साक्षी यांनी सांगण्याने आणि मुक्ताईच्या याने नामदेवाला शेवटी कळून आलं की हे काही वेगळंच आहे. मग विसोबा खेचर म्हणतात अरे शंकर नाही किंवा भगवंत नाही असं एखादं ठिकाण आहे का सांग म्हणले मला. कोणतंच ठिकाण. सर्व सरासर व्यापलेलं आहे सगळं त्यांनी. असा व्यापलेला जो आहे परमेश्वर तो कुठेही आहेच आहे. मग ते हे तुला कळायला पाहिजे ना. मग त्याने गुरुमंत्र विसोबाला घेतला आणि गुरुने घेतल्यानंतर अहंकार दूर झाल्यानंतर नामदेवाची अध्यात्मातली पुढची प्रगती झालेली आहे. हे गुरुचं महात्म्य आहे. गुरुचं महात्म्य अशा प्रकारचं आहे. पण त्यासाठी अहंकार काय केला पाहिजे, दूर झाला पाहिजे. अहंकार दूर झाला पाहिजे असं म्हणतात. ज्ञानेश्वर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी वेदामधलं जे ज्ञान होतं ते वेदामधलं ज्ञान गीतेमध्ये आलेलं आहे. पण गीता हे सगळ्याला काय होती तशा प्रकारची सर्वसामान्यांना त्यांच्या जाणण्या इतकी त्यांची हे नसल्यामुळे पात्रता नसल्यामुळे गीता ही भगवद्गीता संस्कृतामध्ये आहेत. म्हणून ज्ञानेश्वरांनी काय केलं ती भगवतातली संस्कृतातली भगवद्गीता हे तत्त्वज्ञान सगळं काय केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणलेलं आहे आपण. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये आणलेल्या म्हणजे तत्त्वज्ञान गीतेचं वेदसुद्धा काय ते वेद हे अपौरुषेय म्हणतो आपण. ते आपोआप निर्माण झालेले आहेत. ऋषींनी निर्माण केले नाहीत. ऋषी त्याचे द्रष्टे आहेत. ते अपौरुषेय आहेत. पण वेदांमध्ये सुद्धा
सगळ्यांबरोबर करता काय आहे, संस्कृतामध्ये असलं नसल्यामुळे वेद सगळ्यांपर्यंत पोचवलं नाही. ते पोचावे म्हणून कोणी काम केलं, हे गीतेचं भगवंताने स्वतःच केलं आहे. गीता सांगितली. त्याच्या पुढे जे सगळे रचना केली आहे महाभारतामध्ये, ती कोणी केली, व्यासांनी केलेली आहे. व्यासांनी केल्यानंतर त्या सगळ्या ह्याचा अर्थ कोणी लावला आहे, भगवान शंकराचार्याने लावला आहे. टीका केली त्याच्यावरती. प्रस्थानत्रय आपल्याला म्हणतो सगळे आपण, उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र, ह्याच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं. आणि ते सुद्धा संस्कृतमध्ये आहे. पुन्हा ते सुद्धा संस्कृतमध्ये आहे. पण पहिल्यांदाच सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वरांनी हे गीतेचं तत्त्वज्ञान काय केलेलं आहे, ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणलेलं आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक अध्यायांमध्ये सुरुवातीपासूनच, कोणताही कोणाचा ग्रंथ असो घ्या, तुम्ही तुकाराम गाथा घ्या किंवा समर्थांचा दासबोध घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, कोणतेही सगळ्यांचे जे महान ग्रंथ आहे सगळ्यांचे, त्या सगळ्यांच्या ग्रंथाच्या प्रारंभी सगळ्यांचे जे वंदन आहेत, सरस्वतीला वंदन आहे, गजाननाला वंदन आहे, तसं सद्गुरूला वंदन आहे, श्रोत्याला वंदन आहे, सद्गुरूला वंदन. सद्गुरू वंदनाच्या अनेक अध्यायामध्ये काय आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख येतो आहे. सद्गुरूंचं महात्म्य ह्या सगळ्या लोकांचं बघा, ज्यांनी एवढं मोठं कर्तृत्वान, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, अलौकिक ग्रंथ नाही, दासबोध काय, तुकाराम गाथा काय, पण ह्या सगळ्या संत जी मंडळी होती, ही जी सद्गुरू मंडळी होती, त्या सगळ्यांचं कसं होतं, एवढं सगळं करून कर्तृत्व आपल्याकडे त्यांनी घेतलेलं नाही. कोणी कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही. समर्थ रामदास म्हणतात, हे रामाची कृपा आहे, त्यांच्यामुळे मी हे लिहिला गेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, निवृत्तीनाथाने माझ्यावर कृपा केली म्हणून माझ्याकडनं हे घडलं. सगळं श्रेय सद्गुरूंना आहे आणि सद्गुरूंच्या कृपेनेच घडलेलं आहे सगळं. ते काही सद्गुरू देहधारी असतील, काही परमेश्वर असतील. समर्थांचे सद्गुरू साक्षात राम होते. निवृत्तीनाथ हे काय होते, ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. पण सद्गुरूंचं महात्म्य आणि सद्गुरूंचं स्तवन हे ज्ञानेश्वरीतील अनेक अध्यायांमध्ये येऊन गेलेलं आहे. आणि ते असं स्तवन, ते महात्म्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीसुद्धा आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे वेदांचं जे काही उणं होतं ते गीतेने भरून काढलं. गीतेचं जे काही उणं होतं ते कुणी, ज्ञानेश्वरीने भरून काढलं. आणि ज्ञानेश्वरीपासून जे काही उणं होतं ते एकनाथी भागवताने भरून काढलं. एकनाथी भागवताने भरून काढलं आहे. म्हणजे एकानंतर एक ती चढती बांधणी अशी होत गेलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अनेक अध्यायामध्ये जी सद्गुरूंचं जे स्तवन केलं आहे, सद्गुरूंच्या सेवेचं जे महात्म्य सांगितलेलं आहे, इतकं महात्म्य आहे. ते 13वा अध्यायामध्ये सद्गुरू महात्म्याचं जवळपास 150 ओव्यात सद्गुरू महात्म्य सांगितलं आहे. सद्गुरूंची सेवा कशी करायला पाहिजे, सद्गुरूमय होऊन कसं गेलं पाहिजे, आपण आणि सद्गुरू हे कसे भिन्न नसले पाहिजेत, अभिन्न झाले पाहिजेत. शिष्य आणि गुरु, सद्गुरूंची सेवा कशा प्रकारची करायला पाहिजे, अशा प्रकारचं जवळजवळ 13व्या अध्यायामध्ये संपूर्ण जवळ 100 ते 150 ओव्या आहेत त्याच्या. ज्ञानेश्वरांनी हे सगळं लिहिलं, सद्गुरू महात्म्य, सद्गुरूंचं महात्म्य लिहिलं. सद्गुरूंची कृपा त्यांना माहिती होते. पण ज्ञानेश्वरांचं आयुष्य हे अल्पायुष्य होतं, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या त्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर जे लिहिले त्याप्रमाणे सद्गुरूंची सेवा मात्र पोटभर करू शकले नाहीत. लिहिलं त्यांनी महात्म्य, सद्गुरूंची सेवा कशी करायला पाहिजे सगळं लिहिलं आहे. पण प्रत्यक्षात ज्ञानेश्वर माऊलीकडनं तशा प्रकारे सद्गुरूंची सेवा त्यांना त्या अल्पायुष्यामुळे करायला मिळालेली नाही. आणि म्हणून ती राहिलेली सद्गुरूंची सेवा करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी एकनाथांच्या रूपाने अवतार घेतलेला आहे. आपला एकनाथांच्या रूपाने अवतार ज्ञानेश्वरी जर नीट समजायची असेल तर एकनाथी भागवत वाचा असं म्हणतात. ज्ञानेश्वरी समजायचं असेल, ज्ञानेश्वरी तसं आपल्याला त्या काळात त्यांचे जे शब्द असतील ते आपल्याला कितीतरी त्याचे अर्थ लावावे लागतात, त्यांचे टीका वाचाव्या लागतात, हे करावं लागतात. तर त्यातलं जे गहन तत्त्वज्ञान आहे ते आणखी नीट समजून घ्यायचं असेल तर एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरापेक्षाही एकनाथी भागवतांचं बघा, किंवा एकनाथांचं कसं ते आणखीन लोकांपर्यंत गेलेले आहेत.
अनेक प्रकारच्या अशा माध्यमातून की भारुडं असतील काय असं असतील सगळ्या जनमानसापर्यंत एकनाथ पोचलेले आहेत सगळे. ज्ञानेश्वर पोचलेच होते पण त्याच्या पुढची पायरी एकनाथ आहेत आणि म्हणून एकनाथाच्या रूपाने ज्ञानेश्वरांनी राहिलेली आपली सद्गुरू सेवा घेण्यासाठी अवतार घेतला असं म्हणतात. आता ज्ञानेश्वर कुणाचे अवतार आहेत आपल्याला माहिती आहे, भगवंताचेच अवतार आहेत, श्रीकृष्णाचे अवतार आहेत ज्ञानेश्वर. अशा ज्ञानेश्वरांनी एकनाथांच्या रूपाने काय केलेले आहे त्या ठिकाणी काय केलेलं अवतार घेतलेला आहे आणि पोटभर सद्गुरू सेवा केलेली आहे. जे सगळं आपण लिहिलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये 15व्या अध्यायामध्ये तशा प्रकारची सगळी सद्गुरूंची सेवा एकनाथांनी केलेली आहे. एकनाथ हे लहानपणापासूनच गुरूंच्या घरी गेलेले तर गुरु घर तेच आपलं घर. गुरुच्या कशा प्रकारची सेवा करावी हे जो पाहायचं असेल तर एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे. काय सेवा काय केलं नाही त्यांनी. एकनाथांच्या घरी राहून एकनाथांनी जनार्दन स्वामी त्यांचे गुरु जनार्दन स्वामींच्या घरी ते राहायला गेलेले आहेत आणि सर्व प्रकारची सेवा त्यांनी केलेली आहे. सर्व प्रकारची. अगदीच सांगायचं म्हणजे की जनार्दन स्वामींच्या घरचा पायखाना साफ करण्यापासून त्याने केले. इतकी सेवा केलेली आहे गुरुची. एकदा तर त्यांना जनार्दन स्वामी ह्याचे होते काय होते सचिव होते राजाचे. तर त्यांना लढायला जायचं होतं तर त्या लढायला जायल्यानंतर काही कारणामुळे ते त्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत तर स्वतः एकनाथ त्या ठिकाणी लढायला गेलेले आहेत. म्हणजे गुरूंचं जे काही काम असेल सद्गुरूंचं आपलं ते सगळं सद्गुरूंचं काम एकनाथांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. असं कितीतरी वर्ष सेवा केलेली आहे आणि ह्या सेवेचं फलित सद्गुरू सेवेचं फलित काय असतं बघा. सद्गुरू महात्म्य आपण बघितलं आहे. सद्गुरूंची सेवा अशी कुठलीही मनामध्ये शंका न आणता हे हलकं काम आहे, हे अमुक काम आहे, अमुक तम काम आहे. सद्गुरूंचं ते सगळं आपलं आणि त्या आपल्या पाण्याने सेवा जी केली असते त्या सद्गुरूंच्या सेवेचं फळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एकनाथांच्या घरी साक्षात भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्या म्हणून राबलेले आहेत. हे सद्गुरूच्या सेवेचं फळ आहे. 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही 12 वर्ष श्रीखंड्या एकनाथांकडे होता. 12 वर्ष. साधी सोपी गोष्ट नाही. आणि काय काय कामं केले नाहीत श्रीखंड्याने. सगळ्या प्रकारची कामं केली आहेत. चंदन उगाळण्यापासून पाणी भरण्यापर्यंत सगळे कामं केलेली आहेत. कावडीच्या कावडी रांजणमध्ये भरायला पाणी आणलेलं आहे त्याने. अशा प्रकारे एकनाथांच्या घरी साक्षात भगवंत काय करतोय सेवा करतोय. हे सद्गुरू सेवेचं फळ आहे सगळं. तिकडे द्वारकेला एक जण भक्त भगवंताच्या दर्शनासाठी तपश्चर्याला बसलेले आहेत. भगवंताच्या दर्शनासाठी तपश्चर्याला बसलेले आहेत. त्यांची ही तपश्चर्या कठोर चालू आहे आणि ती तपश्चर्या कठोर चालू असताना इतकी कठोर तपश्चर्या वर्ष गेली 2 वर्ष गेली 3 वर्ष गेली 12 वर्ष होत आली. शेवटी त्या रुक्मिणी मातेला दया आली ती. त्यांनी त्याला स्वप्नात जाऊन सांगितलं की बाबा इथे भगवंत नाही आता. तुला जर भगवंताचं दर्शन पाहिजे असेल तर तू पैठणला जा म्हणले. भगवंत तिकडेच म्हणले आता सध्या. गेली 12 वर्षे माझी पण भेट नाही त्याची. तिकडेच म्हणले. कुणाची नाथांची सेवा करतात. सद्गुरू सेवेचं हे फलित आहे बघा. कशा प्रकारची सद्गुरू सेवा करायला पाहिजे. सद्गुरू सेवेचं हे फलित आहे. असं हे सद्गुरूंचं सगळं स्तवन हे जे ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात आहेत त्याच्यानंतर 15व्या अध्यायात आहे. तर ते महाराज तिकडून निघालेत आलेत पैठणला आणि पैठणला आल्यानंतर नाथांच्या घरी गेलेले आहेत. आता नाथांचं घर म्हणजे नाथांचं असं आहे की नाथांसारखा संत माणूस असून उत्कृष्ट प्रपंच कसा करावा प्रपंच आणि परमार्थ या दोघांची सांगड कशी उत्तम घालावी हे नाथांकडनं शिकाय. अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रपंच चालवला आहे त्यांनी आणि परमार्थ हे करतायत. ग्रंथरचना केली. भावात रामायण आहे, एकनाथी भागवत आहे, भारुड आहेत, सगळ्या जनमानसापर्यंत पोचलेले आहेत. आपल्याला सगळ्या नाथांबद्दल माहिती आहे. त्यांचा प्राण्यांबद्दलचा कळवळा हरिजनांबद्दलचं त्यांचं काम सगळं आपल्याला नाथांचं माहिती आहे. हे सगळं सद्गुरू सेवेचं फळ आहे.
ते माणूस तिथे पोचला भक्त परमेश्वराचा आणि म्हणतो मला तिने सांगितलं ना रुक्मिणी श्रीखंड्या म्हणून तिकडे राहतोय, श्रीखंडाला भेट म्हणे. हा माणूस तिकडे आला, नाथाच्या घरी आला. नाथाच्या घरी आल्यानंतर तो नाथांना भेटला. नाथ म्हणतात त्याने कोणी आलं तर अतिथी, तो कुणीतरी ब्राह्मण दिसतोय, भक्त दिसतोय, साधक दिसतोय, त्याचं स्वागत केलं. ते म्हणलं स्वागत बिगत काय नाही, मला आधी श्रीखंड दाखवा म्हणले. मला आधी श्रीखंड बघायचं म्हणले कुठे ते. अरे श्रीखंडाचं का, कोण तुझा श्रीखंड म्हणले. नाथ म्हणजे श्रीखंड तुझं कोणी आहे का, नातेवाईक आहे का. मग त्याने सांगितलं अहो नाथ महाराज श्रीखंड्या म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहे म्हणे, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत. नाथ महाराजांना वाटलं ह्याला माहिती आहे, मला कसं माहीत झालं नाही. आणि मग सगळे श्रीखंडाला शोधतायत. अगोदर वाटलं असं गोदावरीवर पाणी आणायला गेला असेल, इकडे गेला असेल, तिकडे गेला असेल, श्रीखंड्या काही. ते महाराज तिकडनं द्वारकेहून आले आणि श्रीखंड्या गायब झाला. मग ह्या दोघांनीही भगवंताच्या म्हणजे नाथांच्या देवघरात जाऊन त्यांचा धावा केलेला आहे, भगवंताचा धावा केलेला आहे. आणि त्या दोघांच्या मनातने जी आलेली भक्ती आहे, करुणा आहे, सद्गुरूंच्या प्रती असणारी जी सेवा आहे, त्या सगळ्यांचं फलित म्हणून चतुर्भुज श्रीकृष्ण त्या ठिकाणी अवतरलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण महाराज की जय. सगळ्यांनी म्हणजे नाथाला दर्शन पुन्हा झालं, त्यांनाही दर्शन झालेलं आहे. आता कुणी आपण पैठणला गेलात तर ते ज्या कावडीने आणून तो रांजण भरला जाय त्याचा तो रांजण पण आहे आणि त्या ठिकाणी ती कावड पण आहे ठेवलेली. दरवर्षी त्यांच्या ह्याला तर पूजा पण त्याची होत असते. कुणी पैठणला गेला तर अवश्य ते बघा, नाथांचं देवघर बघा. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. सद्गुरू सेवेचं, सद्गुरू सेवा घडली म्हणून साक्षात भगवंत श्रीखंड्या म्हणून नाथांच्या घरी राहिलेले आहेत. अशा प्रकारे सद्गुरूंचं सेवन, सद्गुरूंचं महात्म्य आज आपण काय केलेलं आहे, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सद्गुरूंचं स्तवन हे अत्यंत महत्त्वाचं असतं, हे आपल्याला माहिती आहे. आज आपण सगळे गजानन महाराज उपासक मंडळाचे या ठिकाणी उपासक साधक जमलेले आहोत. सद्गुरूंचं स्तवन आपण तुम्ही उपासना झालेली आहे, भजन झालेलं आहे, सगळं झालेलंच आहे. आता या प्रवचनाच्या शेवटीसुद्धा दासगणू महाराजांनी ज्या गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये पोथीमध्ये त्यांचं स्तवन केलेलं आहे त्याच्यातल्या काही आपण ह्या ठिकाणी पंक्ती बघू. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हे सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्षसाची, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. एकविधा निष्ठा याची जडली गजानन पदीसाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. आपण सगळे साधक आहोतच, उपासक आहोतच. आपली अशीच अविचल निष्ठा गजानन पायी ठेवूया. आता हीच विनंती कोण म्हणतात, दासगणू महाराज म्हणतात. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. चरणी, चरणाला महत्व आहे. म्हणजे तुमची एरधार, म्हणजे तुमची एरधार, जन्म मृत्यूची साचार, होऊन या व्हाल पार, दुस्सार भवामधुनी. भवसागरातून पार पडायचं असेल तर गजाननाच्या चरणी अशीच काय करा तुम्ही, निस्सीम भक्ती ठेवा. असं कोणी सांगितलेलं आहे, दासगणू महाराजांनी सांगितलेलं आहे. सद्गुरु गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रवण करायला मिळाल्यासारखं भाग्य दुसरं नाही. मी नरेंद्र भाऊ भोसलेंना विनंती करते, त्यांनी उपासना केलं जाते. दिलीपजी महाराजांना फुलाची पाकळी भेट द्यावी. अनंत कोटी